समास चौथा बघणार आहोत आपण. दशक 14 समास 4. काल सांगितलं तो कीर्तन लक्षणाचा समास. पहिल्या ओळीपासूनच सुरुवात आहे. कलियुगी कीर्तन करावे, केवळ कोमळ कुशळ गावे, कठीण कर्कश कुटे सांडावे एकीकडे. क शब्द चमत्कृती आहे, सोपं आहे. केवळ कोमळ कुशळ गावे, कठीण कर्कश आणि कुटे म्हणजे चोरटे. काही जण आवाज चोरून गातात, काही जण कर्कश गातात. हे टाळावं. मी सगळं घेतलेलं नाही. ग घेतला आहे. गर्व गाणे गाऊ नये, गाता गाता गळो नये, गोप्य गुज गरजो नये, गुण गावे. ग आला म्हणजे गर्व गाणे गाऊ नये, स्वतःचा मोठेपणा गर्व सांगू नये. गाता गाता गळो नये म्हणजे थकू नये. काही काही जण इतकं गातात की शेवटी थकतात. एक जण आले होते वांतेला आणि भीमसेनाचीच गाणी ते म्हणत होते. आषाढीचाच कार्यक्रम होता. त्यांना आम्ही चिठ्ठी पाठवली की शेवटची भैरवी भीमसेनांची म्हणा, बाकी तुमच्या आवाजात म्हणा. त्यांनी सांगितलं की भीमसेन. शेवटी त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं कारण हार्ट अटॅक आला. वांतेला होते म्हणून जगले, कारण वांतेला सगळ्या लोकांनी केलं. मागचं दार उघडलं, उचलून नेलं चादरीतून. इकडे पहिल्यांदा वाळपई, नंतर साखळी आणि नंतर GMC. नंतर ते म्हणाले की मी म्हणलं आता यायचं नाही असं करू नका ना, तुमच्या आवाजात म्हणा. हो, सोपं आहे. काय जोरात भीमसेनाची गाणी. ह्याच्या उलट सांगितलं आहे, गाता गाता गळू नये, थकू नये, गाता गाता. आणि गोप्य गुज गरजो नये, जे गुपित आहे, जे सगळं म्हणजे लोकांचं सांगायचं असेल तर नाव न घेता सांगा ना. हां, पण तरी सांगायचं. आत्ता तो उपस्थित आहे पहिल्या ह्याच्यात, डावीकडून तिसरे बसलेले आहेत. म्हणजे सांगणंच झालं की सगळं असं सांगू नका. आणि गुज गरजो नाही, गर्जना करून सांगू नका. महत्त्वाचं आहे तेवढंच बोला. तर नाना नामे, आता न आहे ना, न त्याला त्यांनी न म्हणलेलं आहे, य त्याला त्यांनी न म्हणलेलं आहे, आणि नला तर न म्हणलेलंच आहे. अशा 3 न कारांची मी मुद्दामून थांबलो, नाही तर नकार वाटेल तुम्हाला. न कार जसा ग कार अकार, तसे असे 3 आहेत. आपण 2 निवडलेले आहेत. नाना नामे भगवंताची, नाना ध्याने सगुणाची, नाना कीर्तने कीर्तीची अद्भुत करावे. सोपं आहे. नाना नामे भगवंताची, नाना ध्याने सगुणाची. आता नाना ध्याने म्हणजे सगुण तुम्ही मूर्ती आहे, मूर्ती दुसरी असली तरी चालेल, ध्यान करा. हा ध्यानाचे लोकांनी प्रकार सांगितलेत, पण कीर्तनात मार्गदर्शन झालं पाहिजे. हे कीर्तनाबद्दल बोलतो ना आपण. म्हणजे नाना ध्याने सगुणाची, नाना कीर्तने कीर्तीची. कीर्ती नसेल ना तर कीर्तन कसलं सांगा बरं. सगळीकडे तुम्ही टीका करताय, हे करताय, काही अर्थ नाही, काय कलियुग आहे वगैरे, हे कसलं कीर्तन सांगा. म्हणून म्हणतो की कीर्तनात कीर्ती गायली पाहिजे. आणि कीर्ती कुणाचीही गाता येतं. तो एखादा क्रिकेटर असेल, एखादा खेळाडू असतो तसा, अभिनय करणारा अभिनेता असेल, नेतासुद्धा असेल चांगला, पण कीर्ती गा, पॉझिटिव्ह त्या गोष्टी सांगा, तर ते कीर्तन आहे. पुढे आता सारा सार समस्ताला, शिकवू शिकवू जनाला, संगीत सज्जनाला, साहित्य संगीत सज्जनाला बरे वाटे. हा सकार आहे, सकार. सारा सार समस्ताला शिकवू. सार काय, असार काय, म्हणजे जीवनात महत्त्वाचं काय, कमी महत्त्वाचं काय, योग्य काय, अयोग्य काय, हे सगळ्यांना सांगा. पण लोकांच्या पातळी लक्षात घेऊन त्याप्रमाणे सोपं करून सांगा. शिकवू शिकवू म्हणजे वारंवार शिकवतो जनाला, साहित्य संगीत सज्जनाला बरे वाटे. साहित्यही पाहिजे आणि संगीतही पाहिजे. नुसतंच संगीत नाही. वांतेला जे येतात पहिलं कीर्तन करायला, सुंदर गातात. गोव्यात गाण्याची तर आता तर शिकूनच गातात सगळे. नमस्कार करायला येतात. त्यावेळी मी सांगतो की सावंतवाडीच्या अलीकडे तुझं कीर्तन खूप चांगलं आहे, पण पलीकडे आख्यानसुद्धा लावलं पाहिजे ना. एकामागून एक गाणं, एकामागून एक गाणं. इकडे तुला दाद मिळेल, पण तिकडच्या लोकांना दोन्ही लागतं ना. पूर्वरंगात जरा तत्त्वज्ञान आणि आख्यान नंतर लावायचं. म्हणून व्याख्यान आणि आख्यान या दोन्हीसाठी तू संगीत वापर, पण नुसतं संगीत वापरू नको. साहित्य संगीत म्हणून सांगितलेलं आहे. काही साहित्य वापर, गद्य वापर, ते झालं. नंतर वचने वावगी वेदना, वावरे विवरे वसेना, वक्तृत्वे निववी जना, विनीत होनी. परत आहे, वचने वावगी वेदना म्हणजे वेदना आहे, पण ती नुसतीच वेदना आहे, त्याच्यात वचन काही नाही. वचन म्हणजे पॉझिटिव्हिटी. आपण वचन देतो ना, मी तुला वचन देतो की परत करेन, मी वचन देतो की इतका अभ्यास करेन, अशी वचने.
वावगी वेदना अनुगीच नको. तुम्ही वचन द्या, वेदना करायचे त्या वेदनेत सुद्धा वचन असू दे. एवढा पडला होता दुष्काळ, परंतु काहीही महाराष्ट्राचं हे नाव टाईमचं जे मॅगझिन आहे अमेरिकन वीकली पहिल्या पानावर आलं होतं. आम्ही भारतातल्या सगळ्या राज्यांना भेट दिली, सगळेजण लाचार झालेले आहेत 2 वर्ष लागोपाठ दुष्काळ पडल्यामुळे. पण महाराष्ट्र हे एकमेव राष्ट्र आहे, म्हणजे राज्य आहे की ज्यांनी सांगितलं काम द्या तर आम्ही तुमचं अन्न घेऊ, आम्ही भिकारी नाही आहोत. स्वाभिमान त्यांचा जागा होता. म्हणून मग रस्ते निराळे झाले, रस्त्यासाठी खडी फोडली गेली, विहिरी किंवा तलाव खणले गेले, जी असमतल जमीन होती ती नॉट इव्हन नव्हती, ती इव्हन करून घेतली. ही सगळी दुष्काळी कामं म्हणायला लागले त्याला. पण काम द्या आणि मग तुम्ही द्या, आम्ही लाचार नाही आहोत. त्यांनी ह्यांनासुद्धा गाय काय बैल काय. आता मी मरणार आहे, त्याने एंड्रीन नावाचं हे होतं पेस्टिसाईड, व्हेरी स्ट्रॉंग. कुटुंबांनी ते एंड्रीन घेऊन आत्महत्या केली. पण त्यापूर्वी गोठ्यातल्या सगळ्या जनावरांना सुद्धा एंड्रीन दिलं. कारण आम्ही मेलो तर तुम्हाला कसायाकडे नेऊन विकतील ना बाकीचे लोक. म्हणून तुम्ही आमच्याशी कायम प्रामाणिक राहतात. अगदी नाईलाज आहे. फार सुंदर ती एंड्रीन वगैरे अशा कथा त्या काळात आलेल्या होत्या. कॉम्प्रोमाइज नाही केला त्याने. कॉम्प्रोमाइज कशाशी केला? परिस्थितीशी लाचार बनून केला नाही, तर स्वाभिमान राखून केला. हे सांगा तुम्ही. हे कीर्तन आहे. नुसती दुष्काळात सगळी इकडे पडली होती तिकडे पडली होती, गिधाडांचं चांगलं चाललं होतं वगैरे हे नका सांगू. कारण गिधाडांचं चांगलं चाललं होतं म्हणजे भरपूर माणसं आणि गुरं मरत होती असं सांगण्यासारखं आहे. म्हणून नकारात्मक काही सांगू नका कीर्तनात. कीर्तनाचं कामच असं आहे. म्हणून काल म्हटलं ना, काळोखाचं कीर्तन कशाला करता, त्यापेक्षा प्रकाशाचं प्रवचन करा. प्रवचनात एखादी काळी बाजू सांगितल्यानंतर खरी चांगली बाजू स्पष्ट व्हावी म्हणून काल उदाहरण दिलं होतं की वीज चकाकते कारण काळे ढग असतात म्हणून. काळ्या बोर्डवर पांढऱ्या खडूनं लिहिल्यावर शेवटच्या मुलालाही दिसतं. हा कॉन्ट्रास्ट लागतो म्हणून कधी कधी सांगावं लागतं. रावणाला सांगावं लागतं कारण राम मला चांगला दाखवायचा आहे म्हणून. पण रावणाचंच मी कर्तृत्व सांगायला लागलो आणि राम अगदी कमी, तर ते कीर्तन नाही आहे, हे लक्षात ठेवा. मग पुढे काय? हरुषे हरुषे हास्यला. बघा, हा हा हो हो ने भुलला. हा हा हो हो म्हणजे स्वतः हसला, विनोद केले आणि प्रेक्षक हसले, श्रोते. मग तो विनोदच करायला लागला आणि सगळं विनोदी भागवत आमच्याकडे सुरू झालं होतं. त्यांनी सांगितलं की त्याला हेमा मालिनी पाहिजे होती. कुणाला? त्या हिरण्यकशिपूला. हां. आणि मग तिला धर्मेंद्र पाहिजे होता, तिला हिरण्यकशिपू नको होता. माझी अगदी पहिलीतली मुलगी होती, तिने मला येऊन घरी विचारलं. आणि नंतर प्रल्हाद जन्मला, त्याला तो सांगतोय डॅडी म्हण, तो म्हणतोय हरी. मम्मी म्हण, तो म्हणतोय हरी. मुद्दा तोच आहे की नाही? मला ते विचारते त्यावेळेला इंग्रजी होतं आणि त्यावेळेपासून धर्मेंद्र हेमामालिनी आहेत हिरण्यकशिपूच्या, म्हणजे पुराण काळापासून. म्हटलं नाही रे, ते विनोद केल्यानंतर पहिल्यांदा बायका हसल्या, हां, नंतर मूर्ख माणसंही हसली. मग त्यांना वाटलं लायसन्सच मिळालं. दुसरे दिवसापासून त्यांना सांगितलं, मला अगदी आठवत आहे की ह्या पद्धतीने भागवत सांगू नका, भागवत भक्तीचा ग्रंथ आहे, भागवत विनोदी काव्य नाही आहे. काय त्यांनी उत्तर द्यावं? आमचे तरुण पहिल्यांदा गेले होते. जगातली कोणतीही शक्ती किंवा व्यक्ती मला बदलू शकणार नाही, कारण आय एम अल्टिमेट, मी पूर्णच बरोबर आहे. मग आम्ही गेलो, त्यांना हात जोडून सांगितलं की उद्या आम्ही बोर्ड लिहिणार आहोत. अपरिहार्य कारणामुळे भागवताची इथून पुढची प्रवचनं होणार नाहीत का? खरं कारण लिहू. मग भागवत भक्तीशिवाय सांगितलं गेल्यामुळे, केवळ विनोद केल्यामुळे पुढची प्रवचनं रद्द केलेली आहेत. नाही म्हणाले अपरिहार्य कारण, हे सुतक येऊ शकते. अपरिहार्य कारणामुळे तो बोर्ड लिहिला. नाही म्हणाला मी सगळी संहिता वाचून जाणार आहे. जरूर वाचा आणि तुमची बिदागी जेवढी ठरलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला देतो. पण लक्षात ठेवा, कुठेही अशा पद्धतीने भागवत सांगू नका. केवळ लोक हसले ते हा हा होला भुलला, हे सांगितले समर्थाने. हरुषे हसुरे हासला, स्वतः हसला, श्रोत्यांच्या हा हा हो होने भुलला, हित होईना तयाला परत्रीचे. ते परत्री मुद्दामून वाचण्याचं परस्त्री परत्र. अरत्र म्हणजे हा लोक आणि परत्र म्हणजे दुसरा लोक. अरत्र म्हणजे पृथ्वीवरचं माझं सांसारिक जीवन आणि परत्र म्हणजे स्वर्गातलं किंवा नरकातलं जीवन. परत्री त्याला काही फायदा होणार नाही, लोकांना केवळ हसवलं तर. हरुषे हसुरे हासिला, लोकांच्या श्रोत्यांच्या हा हा हो होने भुलला, हित होईना तयाला परत्रीचे. म्हणून तिथे लिहिलं परलोकाचे किंवा मुक्तीचं त्याला फायदा होणार नाही.
अशा प्रकारे अनेक ओव्यात शब्द चमत्कृती आहे. नाही, शब्द वापरलेले आहे, त्याच्यासाठी शब्द चमत्कृती म्हणतात त्याला मराठीत. आपण भावार्थ शब्दार्थ नव्हे, भावार्थ घ्यायचा आणि कीर्तन पॉझिटिव्ह असावं, कीर्तन लोकांच्या हिताचं असावं, कीर्तनकाराचं व्यक्तिमत्व प्रसन्न असावं, हा जो भाव आहे तो तेवढा घ्यायचा. त्याच्या पुढचा जो आहे हरिकथा. आता हरिकथा म्हणजे कीर्तन ना, हे काय वापरतात, हरिकथा निरूपण शब्द वापरतात. हरिकथा म्हणजे कीर्तन आणि निरूपण म्हणजे प्रवचन. निरूपणात गायन नाही आहे, नृत्य नाही आहे, हावभाव नाही आहेत, फार मनोरंजक करता येतं ते विनोदी, आम्ही करत नाही का बऱ्याच वेळेला. पण निरूपण हा त्याच्यावरचं स्पष्टीकरण, भाष्य, ज्ञानेश्वरीची एक ओवी घ्यायची आणि त्याच्यावर सांगायचं निरूपण. पण ज्ञानेश्वरीच्या ओवीवर कीर्तनही करता येतं. कीर्तनात गायन असतं, कीर्तनात अभिनय असतो, कीर्तनात वर्णन असतं, या सगळ्या गोष्टी. म्हणून हरिकथा निरूपण प्रत्येक ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे. महाराजांनी जसं जिथे रामाची मूर्ती स्थापन केली तिथे शिवलिंग स्थापन केलं, कारण या दोघांचं नातं आहे. राम रामेश्वर शिवलिंग हे स्थापन करतो आणि शिवाची उपासना करतो आणि मग त्याला सेतू बांधण्यासाठी मार्ग दिसतो. हे राम आहे आणि हा सतत राम राम म्हणतो, कारण अमृत मंथनाच्या वेळेला, समुद्र मंथनाच्या वेळेला जे पहिल्यांदा विष निघालं ते शंकराने पिलं आणि मग जाळायला लागला घसा आतून, दाह झाला तो राम नावाने. मग मला बरं वाटतंय तर मी चालू का नाही ठेवायचं ते, हे तुम्ही विचार करा. मला जर सहज शक्य आहे, मी 2 तास वाचायचं ठरवलं होतं, काय छान वाटतंय महाराजांचं चरित्र आहे ना, पुला वेळ आणखीन वाच ना. हा कसला संकल्प, 13 माळा करायचं ठरवलं, 14वी का नाही करत. 13 माळा केल्यानंतर जर बरं वाटतं तर 14वी 15वी वेळ आहे ना तुला, तर कर ना तू, चांगल्या गोष्टी करत राहावं, हे सांगितलं. हरिकथा कैसी करावी, एके ठिकाणी सांगितलंय हरिकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी. ही समर्थांची वाणी आहे. हे ब्रह्मांड आहे ना, ते भेदून हरिकथा गेली पाहिजे. आता जाती आहे की जे जे आपले उपग्रह ब्रह्मांडात गेलेले आहेत, पलीकडे तर सोलर सिस्टमच्या पलीकडे गेलेले आहेत, तिथे आपल्या वेदातले मंत्र आहेत, तिथे ओंकार आहे, तिथे स्वस्तिक आहे. कारण का की इथली सिव्हिलायझेशन जर दुसऱ्या ग्रहावर गेली असेल, कारण आपल्याला बघा ना, आपली मंदिरं वगैरे काही 100 वर्षांपूर्वीची, 1-1.5 हजार वर्षापूर्वींची, हे एवढे दगड उंच नेले कसे, विचार करा तुम्ही. पहिल्या वरती जो शिखराचा जे असं निमुळता भाग असतो ना, त्याचं वजन आता ते करतात ना, एक थोडासा सॅम्पल घेऊन किती त्याचं वजन असेल तर 100 किलो किंवा ते टन, 100 टनापेक्षा जास्त तो तिथे न्यायचा, तो तिथे फिक्स करायचा. हे 1,500 वर्षापूर्वी. त्यावेळेला कुठे होती अमेरिका, तर नाहीच आहे. अमेरिकेचं वय 300 वर्षसुद्धा नाही आहे. 2077ला अमेरिका 300 वर्षांची होईल. 16 हो बरोबर. त्याच्यानंतर बाकीचे कुठे होते, कुठे सिव्हिलायझेशनसुद्धा त्यांच्या. अजूनही त्यांच्याकडे महिलांना मतदान नाही आहे बऱ्याच देशात. अजूनही त्या निरनिराळ्या मंदिरात किंवा आपण प्रार्थनागृहात स्त्रियांना प्रवेश नाही आहे मुसलमानांच्या. अजूनही महिला सिस्टर्स आहेत, पण प्रवचन करायला चर्चमध्ये एकही महिला नाही आहे. हे काय सांगतात आणि आम्हाला. आमची आता सध्या तुम्हाला सांगतो ना, महिला राष्ट्रपती आहे, ती कुठल्या ह्याच्यातून आलेली आहे. दुसरी महिला ती कुठल्या स्तरातली होती. तिसरी मला त्यांनी काल सांगितलं होतं, या 3-4 महत्त्वाच्या ठिकाणी आज भारतात महिला आहेत. आणि तुम्ही आम्हाला शिकवता स्त्रियांचं स्वातंत्र्य, स्त्रियांची मुक्ती, स्त्रियांना समता. नाही, बिलकुल नाही. खूप आपला देश, त्यांना कल्पना, आता तेच लोक अभ्यास करायला लागलेले. ही एक आशेची गोष्ट आहे. आपल्या लोकांबद्दल फार अपेक्षा ठेवू नका, कारण आपले विद्यार्थी शिकणार परदेशात जाणार, आई वडील अत्यंत आनंदानं परदेशात पाठवणार आणि म्हातारे झाल्यानंतर हास्यहुष्य करत, तो इकडे येऊ शकत नाही, आम्ही तिकडे जाऊ शकत नाही वगैरे. पण एरवी ह्यांनीच ध्वज उंचावलेले असतात. गेला त्याला ग्रीन कार्ड मिळालं त्यावेळेला पाकिस्तानचा ध्वज घेऊन येतील, कारण ग्रीन आहे म्हणून. काय कमाल तुम्हाला सांगतो. हरिकथा कैसी करावी, रंगे कैसी भरावी, रंग जेणे पाविजे पदवी रघुनाथ कृपेची. रामाची कृपा पाहिजे ना, तीच खरी पदवी आहे. आणि रामाची कृपा जर पाहिजे असेल तर कथा कशी रंगवाल. राम महत्त्वाचा आहे. सोने आणि परिमळे हे कीर्तनकाराला सांगितलं आहे ना, ते मी कीर्तनाच्या परिषदेत बोलवलं. तुम्ही म्हटलं काही गोष्टी मी स्पष्ट सांगेन, पण समर्थांच्या म्हणून सांगेल. सोन्याला जर सुगंध आला, आहा बरं वाटेल ना. ऊसाला जर फळं आली तर, ऊस मुळात गोड आहे पण वरती आंब्यासारखी गोड फळं आली तर, हे जितकं अशक्य आहे ना तितका निस्पृह कीर्तनकार मिळणं अशक्य आहे.
हे सांगितले त्याने. बघा, पहिल्यांदा सोने आणि परिमळे, परिमळ म्हणजे सुगंध, इक्षुदंड म्हणजे ऊस, इक्षुदंडा लागती फळे, आणि फळं कशी गौल्य म्हणजे गोड, माधुर्य मधुर, रसाळ, तरी ते अपूर्वता. तैसा हरिदास आणि विरक्त. खरंच फार भयंकर असतात काही काही हरिदास. माझा तर आता जरा बालकीर्तनकार आहेत ना, ते पाठ केलेलं म्हणतात आणि जातात, आणि ते सगळीकडे नेतात, कारण त्यांना 51 रुपये दिले तरी पुरतात, प्रसिद्धी मिळते, फोटो येतो दुसऱ्या दिवशी, आणि बाकीचे एकेका कीर्तनाला 5-5 हजार रुपये घेतात. म्हणून लक्षात घ्या तुम्ही. म्हणून तुम्हाला सांगतो की तैसा हरिदास आणि विरक्त, ज्ञाता आणि प्रेमळ भक्त, व्युत्पन्न आणि वादरहित. व्युत्पन्न म्हणजे व्युत्पन्न, तो खूप बुद्धिमान आहे, वाचन चांगलं आहे, आणि वादरहित म्हणजे तो वाद घालत नाही. एकाने सांगितलं हे असं करूया ना, तसं भजन करूया. मागे मी तुम्हाला सांगितलं होतं ना, ते आजोबांच्या वयाचे बसले होते, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी प्रवचन करायला नुकती सुरुवात केली होती. त्यांनी थांबवलं, श्रीराम जय राम जय जय राम थांबवलं. त्यावेळेला माळ तरी ते सांगतायत ना, म्हणाले असं नाही, श्रीराम जय जय राम जय राम, दोन्ही ओठ टेकले पाहिजेत, आणि काही वेळ थांबलं पाहिजे. श्रीराम जय राम म्हणजे 10 मिनटं एक माळ व्हायची, म्हटलं हरकत नाही, तसं म्हणूया. वाद काय घालायचं आहे त्यांच्याशी? किती निरनिराळ्या पद्धतीने असतात. कारण तुम्ही श्रीराम म्हणताना मग जरा थांबल्यावर आत राहतो ना श्रीराम, नाहीतर बाहेर जातो ना सिगरेटच्या धुरासारखा. बघा, विचार आहेत प्रत्येकाचे. काही जण रा एवढे लांबवतात की म ऐकूत श्रीराम नाहीच. काही जण ओ म ऐकूच येत नाही. मी त्यांना विचारलं, शेवटी मी गमतीनं सिरियसली सांगतोय, हा ओकार आहे की ओंकार आहे? ओंकार म्हणल्यानंतर ऐकायला नको का? मला विचाराल तर ओपेक्षा हेच महत्त्वाचं आहे, कारण व्हायब्रेशन्स तयार करायला आत्ता मला ओठाला व्हायब्रेशन जाणवतं, गालाला ने आतून जिभेला, बाहेरून सगळीकडे. हे व्हायब्रेशन्स इज दॅट ओंकार, नुसती ओकारी. म्हणून त्यांनी जर सांगितलं आपण असं म्हणूया, म्हणा, वाद घालू नका. हे काही शेवटचं प्रवचन आहे आपलं, त्यांचं असेल कदाचित. वाद टाळा सगळीकडे सांगितलेलं आहे, संवाद साधा. एवढंच मनाच्या श्लोकाचं पुस्तक आहे. तुटे वाद संवाद तो हितकारी. 5 श्लोक आहेत. त्यांना महत्त्वाचं वाटतं, वाद तोडा ना, संवाद साधा, कारण तो हितकारी आहे, वाद अहितकारी आहे दोघांनाही. कुणीतरी पडतं घेतलं पाहिजे, मी पडतं घेईन. पडतं म्हणजे तू म्हणतोस ते बरोबर असं मी मानेन. पुढेही तेच सांगितले, तैसा हरिदास आणि विरक्त, ज्ञाता आणि प्रेमळ भक्त, व्युत्पन्न आणि वादरहित. वाद नको घालायला, नको, आणि वाद निर्माण तर करूच नका. काल वादांग शब्द होता, कवितेला वादांग नसावं, त्यातून नवीन वाद निर्माण होऊ नये, हेही अपूर्णता. निर्गुण नेले संदेहाने. डाऊट असल्यामुळे निर्गुण गेलं. हे असं काय असणार आहे, असा रूम निर्गुणावर काय तुम्ही करता? सगुण कसे गेलं बघा, निर्गुण नेले संदेहाने, सगुण नेले ब्रह्मज्ञाने. मग तुम्हीच तर सांगताना सगळीकडे पसरलेला आहे परमेश्वर, कशाला मंदिरात येऊ, करा प्रवचन एकट्याने. काय तत्त्वज्ञान आहे सुंदर. म्हणजे तत्त्वज्ञानामुळे सगुण गेलं आणि संशयामुळे निर्गुण गेलं. हे दोन्हीकडे नागवले, दोन्हीकडे बुडले, लक्षात ठेवा. म्हणून निर्गुण नेले संदेहाने, सगुण नेले ब्रह्मज्ञाने, दोहीकडे अभिमाने ओस केले, ओसाड करून टाकलं. देवास्टेशन म्हणतो ना, काही उरलंच नाही त्यांच्यात. पुढे असता सगुण मूर्ती, निर्गुण कथा जे करीती, प्रतिपादून उच्छेदती, त्याची पढत मूर्ख. मी रामाच्या मूर्तीसमोर सांगतोय आणि आत्मारामाचा उल्लेख करा, पण रामाचं चरित्र सांगा ना. तुम्ही गेलात, आत्माराम हा निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो निर्विषय आहे, तो अदृश्य आहे, तो अव्यक्त आहे, एवढंच फक्त सांगितलं. समोर राम आहे, रामनवमीसाठी मला बोलवलेलं आहे. अशा वेळेला आत्माराम महत्त्वाचा आहे, पण रामातून आत्मारामाचा रस्ता जातो ना. राम राम म्हणून आपण आत्मारामाकडे जाणार का, असं सांगा स्पष्ट. कीर्तनाचे 1-2-3 समास आहेत, तसा हा हरिकथा. पुढे असता सगुण मूर्ती, निर्गुण कथा जे करीती, प्रतिपादून उच्छेदती, त्याची पढत मूर्ख. प्रतिपादन करायचं आणि नंतर उच्छेदन करायचं. मी करे राम राम तुम्हाला सांगितलं, म्हणजे रामात काही अर्थ नाही, आत्मारामच खरा आहे. रामात अर्थ नाही कसा सांगा बरं.
पहिल्यांदा खालच्या म्हणजे पातळीवर, प्राथमिक पातळीवर सगुणच पाहिजे. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. निर्धार निर्गुणाचा पाहिजे, पण आधार सगुणाचाच ना. म्हणून पुढे सांगितले सगुण रक्षून, सगुण राखा, निर्गुण परीक्षित जावे. रक्षण कोणाचं? सगुणाचं. आणि परीक्षण निर्गुणाचं. परीक्षण म्हणजे चिंतन, ध्यान, हे तुम्ही करा. पुढे सांगितलेलं आहे, पुढे ऐसी न की जे हरिकथा अंतर पडे उभय पंथा परीस लक्षणे आता हरिकथेची. म्हणजे जर अशी हरिकथाचं समोर राम आहे तर रामाचं चरित्र सांगा. शेवटी आत्मरामाबद्दल बोला. सगळे पुढे येणार आहे, पुढे ज्ञानी लोक बसलेले आहेत, तर तुम्ही निर्गुणाचाच विषय मांडा. मग त्यांना सगुण सांगू नका, कारण ते चिंतन करणारे आहेत. हे पुढे दिलेलं आहे ते मार्गदर्शन खूप चांगलं आहे. ऐसी न की जे हरिकथा अंतर पडे उभय पंथा. सगुणही गेलं आणि निर्गुणही गेलं. परीस लक्षणे आता हरिकथेची. यानंतर समर्थांनी खूप लक्षणं सांगितली, तरीसुद्धा आपण महत्त्वाची बरीच घेतलेली आहेत. पहिली कशी पाहिजे हरिकथा? सगुण मूर्तीपणे भावपूर्ण करुणा कीर्तन करावे. कालही हा शब्द त्यांनी वापरला होता, आजही वापरला आहे. करुणा कीर्तन म्हणजे करुणा निर्माण करणार आहे. आणि करुणा म्हणजे सिम्पथी नाही, एम्पथी, कंपॅशन. नुसती पॅशन नाही. माझी पॅशन आहे. कशाला तुझी पॅशन सांगतो? जगात किती कोटी लोक आहेत, अब्ज लोक आहेत, कशी तुझी पॅशन? कंपॅशन म्हणजे सगळ्या जगाबद्दल मला प्रेम आहे. बुद्ध कंपॅशन बघा तुम्ही. म्हणून करुणा कीर्तन करावे हे पहिलं सांगितले. भगवंताच्या प्रताप कीर्तीचे वर्णन करावे. पुढचं लक्षण काय सांगितले? सगुणात निर्गुण न आणावे. सगुण निर्गुण भेसळ करू नये. सगुणाचंच कीर्तन करा आणि नंतर जाता जाता निर्गुणाचा उल्लेख करा. भेसळ करू नका आणि इतरांचे दोष सांगू नका. आमच्याकडे आले होते कीर्तनकार. आम्ही जे आयोजक होतो 3-4 जणं, ते अर्ध्या कीर्तनातून उठून गेलो आणि नंतर हे काय चाललं आहे त्यांचं. म्हणलं हे कीर्तन थांबवायचं नाही, हे कीर्तन करू द्यावं त्यांना. पुन्हा आपण कधीही त्यांना मंदिरात बोलवायचं नाही. काही मोठे होते ते, लोकांना खूप आवडायचेही. म्हणाले समर्थांचे शिष्य जर उभे नसते, वारकरी आडवे झाले असते, कारण वार करायला तलवार पाहिजे. बघा हां, हे आम्ही समर्थांचे आहोत, आम्ही वारकरीसुद्धा होत ना. वार करायला तलवार पाहिजे. समर्थ म्हणजे शिवाजी, तलवार. हे वारकरी उभेच राहिले नसते, पंढरपूरला जाता आलं नसतं. पंढरपूर सगळं भ्रष्ट करून टाकलं असतं. समर्थांची तलवार होते म्हणून. त्यांचा विषय काय होता मी त्यांना कीर्तनाचा? समर्थ स्वरात गात होते. समर्थ स्वरात गात होते. म्हणजे बाकीचे ज्ञानेश्वर वगैरे आणि स्वरात गात होते. म्हणजे तुम्ही म्हणाल गायन आहे का? नाही. AEIOU हे व्हावेल्स आहेत ना, हे स्वर आहे. समर्थ ए होते ॲक्टिव्ह, समर्थ ई होते एनर्जेटिक, समर्थ आय होते इन द. काही बघा, कुठलाही शब्द घालता येईल की तिथे. समर्थ आय होते म्हणजे ईश्य होते. मी म्हणू शकतो काय तुम्ही म्हणणार? हे IEIOU. ओ म्हणजे ऑर्गनायझेशन करत होते, यू म्हणजे युनिटी, ऐक्य साधत होते. बाकीचे संत साधत नव्हते. म्हणून एकाला मोठं करण्यासाठी बाकीच्यांना लहान करू नका, हे समाजाने सांगितले. दोष सांगू नका इतरांचे. हां, मी आता सावरकरांवर बोलतोय, गांधी नेहरूंवर कशाला टीका करायला पाहिजे? म्हणून बिरबलाने अकबराला सांगितलं, तुझी ही रेग लहान करायची ना, मी माझी मोठी रेग ओढतो. सावरकर मोठे आहेत ते सांगा ना, ते मोठे आहेतच. म्हणून गांधी काहीच अर्थ नाही आहे. नेहरूंची कुठली तरी 1-2 प्रकरणं सांगायची, नेहरूंना काही अर्थ नाही आहे. सांगत नाही तो विषय वाढेल म्हणून. फार मोठी माणसं होती. आम्ही त्यांच्याबद्दल वाचले, त्यांच्या विरुद्ध वाचले, त्यांनी लिहिलेलं वाचलंच नाही. या दोघांची ऑटोबायोग्राफीज तरी वाचा. नेहरूंची ऑटोबायोग्राफी नाव आहे इकडे, द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रुथ. मी सत्याचे प्रयोग केले. मराठीत त्याला सत्याचे प्रयोग म्हणतात. मुद्दा काय आहे की मी उदाहरण तुम्हाला दिलं. मी एकावर बोलतोय तर बाकीच्यांना नीच दाखवल्यापेक्षा माझा उच्च सिद्ध होत नाही. पुन्हा वाचा तुम्ही, फार महत्त्वाचं आहे हे. आपण बोलताना सुद्धा सगुणात निर्गुण न आणावे, इतरांचे दोष सांगू नये. सगुणात भाव ठेवून देवाचे वैभव, औदार्य, सामर्थ्य इत्यादीचे वर्णन करून भावपूर्ण हरिकथा करावी. म्हणजे प्रसंग 1-2 तरी तुमच्या कीर्तनात आले पाहिजेत, लोकांच्या डोळ्यात पाणी येईल. 1-2 प्रसंग तरी असले पाहिजे, भावपूर्ण कथा पाहिजे. त्याच्यानंतर लाज सोडून आणि धनाची अपेक्षा न ठेवता नित्य नव्या कीर्तनाची, आख्यानांची आवड असावी. आख्यानं निरनिराळी लावली पाहिजे. तो तेच एक आख्यान सगळीकडे, त्याला काही अर्थ नाही आहे.
पण लाज सोडून म्हणजे काय? म्हणजे निर्लज्जपणे कीर्तनात नाचावे. म्हणजे कसं नाचू? इथे एवढे लोक आहेत, एवढे प्रतिष्ठित लोक आहेत, टाळ घातलेले लोक आहेत, पण मला जर नाचायचं आहे तर मी नाचणार. लाज सोडा. आणि हे कुणी सांगितलं? नामदेव, की ज्यांना कीर्तन सम्राट म्हणतात, की निर्लज्ज होऊ नये. हे नारद भक्तिसूत्रात सुद्धा, की तुम्ही लोकांची जर लाज बाळगाल तर तुम्ही भक्तीच करू शकणार नाही, पुटपुटाल मनातल्या मनात. म्हणून विचार करा. दुसरं एक उदाहरण सांगतो, की हे करू नये, धनाची अपेक्षा न ठेवता. आमच्याकडे कीर्तनकार आले होते, म्हणून कीर्तनाचा मी धसकाच घेतला आहे. जनरली मी जात नाही कीर्तनाला, कारण काहीतरीच बोलायला लागतात. सोने नाणे आम्हा मृत्तिके समान. बरोबर, हा घेतला विषय. चांगले बोलले, वाणी चांगली होती, पाठांतर चांगलं होतं, उच्चार चांगले होते, झालं. नंतर त्यांनी हनुमंताचं कथानक घेतलं आणि बरोबर 8:30ला आरती सुरू होणार आहे हे त्यांना सांगितलं गेलं. कारण आमची कॉस्मोपॉलिटन सोसायटी, निरनिराळी भाषा बोलणारे लोक येतात, त्यांना मराठीतलं कीर्तन काही नाही, पण 8:30ला त्या आरतीला येतात. आणि हनुमान गेला लंकेत आणि त्यांनी जो पराक्रम केला, सुख करता दुःख हरता, वाक्यसुद्धा पूर्ण केलं नाही. अरे म्हणलं, त्या हनुमंताला पुढच्या वाक्यातून निदान आणावं रामापर्यंत, कारण ते त्याचं कार्य आहे. बरं, विषय इथे संपत नाही. सोने नाणे आम्हा मृत्तिके समान सांगताना थाळी फिरवतात. म्हणलं, आमच्याकडे थाळी आरती वगैरे गोव्यात फिरवत नाहीत. तुमची जी बिदागी असेल ती तुम्हाला दिली जाते. नाही बघूया. आणि नंतर ते म्हणतात की नुसताच आवाज येतोय, सायलेन्सर असलेलं कोणी घालतच नाही आहे, म्हणजे नोटा नाणी टाकत होते. आणि लोकसुद्धा असे की कमीत कमी किमतीचं नाणे टाकत होते. आणि 5 पैसे 10 पैसे त्यावेळेला होते, आवाजही येत नव्हता त्यांचा. म्हणून म्हणाले, टाकाना, भरभरून द्या. विषय काय? सोने नाणे आम्हा मृत्तिके समान. आम्हा म्हणजे तुकारामाला, आम्हाला नाही. काही असले कीर्तनकार नाही, कलाकार असं असतात. ते आर परफॉर्मर, दे आर नॉट रिअल कीर्तनकार. खरे कीर्तनकार नसतातच. पुढे बघा ना, सगुणात भाव ठेवून झालं, भावपूर्ण, लाज सोडून राजांगणात. मला हे खूप आवडलं. आपलं राजांगण आहे आणि म्हणून आपलं चैतन्याचं अंगण आहे. राजांगणात म्हणजे देवळासमोरील अंगणात नम्र भावे लोटांगण घालावे. तुम्ही जर एखादी अशीच कथा सांगताय रामकृष्णांची, हे प्रवचनाबद्दल मी बोलत नाही, तर तुम्ही म्हणाल, सर घाला ना लोटांगण. सांगितलंय त्याप्रमाणे करा. मी रामकृष्णांचं उदाहरण सांगतोय. ते अत्यंत भावावस्थेत होते आणि नादिया नावाचा एक भाग आहे किंवा जिल्हा आहे बंगालचा, तिथे आले ते पडले. ते भाव असताना ते एकदम लाकूडच व्हायचं त्यांचं, म्हणून त्यांना धरायला मागे नेहमी माणूस असायचा. त्यांचे फोटो बघा, कायम मागे एक माणूस आहे. बऱ्याच वेळा त्यांचा भाचा हृदयराम असायचा, की पडले इकडे विकेट किपिंग असताना तर त्यांचं किपिंगच करावं लागायचं. पण ते पडले, आता काय झालं, पुढच्या बाजूने पडले आणि नंतर लोटांगण घालायला सुरुवात केली. ते घालतायत तर त्यांना काही बोलायचं नाही, सगळेजण चालत गेले आणि एका ठिकाणी ते उठले. म्हणजे नदियाची ही जी हद्द होती आणि जवळच दुसरी हद्द संपून दुसरा जिल्हा सुरू होणार होता, तितके ते गेले अंतर आणि उभे राहिले. नंतर शुद्धीवर आल्यानंतर विवेकानंदांनी विचारलं, हे नाटक तुम्ही का केलं? ते म्हणाले, नाटक नव्हतं. इथली माती ही मृदंग करायला वापरतात. मृदंग हा मातीचाच असायचा पूर्वी. मृत अंग, ज्याचं शरीर मातीचं आहे आणि त्यातून म्हणा त्या मातीतून इकडे तुम्ही चामडं जोडलं, तेही मेलेला जनावरच आहेत. हरिबोल 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 असे बोल निघतात मृदंगातून. म्हणजे मातीचा आणि चामडं लावलेला मृदंग, ज्या मातीतून हरिबोल निघतात, तुम्ही पायी कशाला तुडवू? हे होते, ते ध्यान त्यांचं संपलेलं होतं, पण त्यांना भान होतं. पण तिथे ते संपेतोपर्यंत गेले. मी तुडवणार नाही ही माती. काही मातीच असते बघा, काही मातीच्या गणपती पेण वगैरे बघा चांगले असतात, मातीच असते प्रत्येक ठिकाणची. म्हणून त्यांना ते भान होतं की इथे मी आलेलो आहे, इथून पुढच्या भागातली माती मृदंग बनवण्यासाठी वापरली जाते. आणि मृदंग, लोक माणूस हरिबोल म्हणत नाहीत, पण त्यातून ते बोल निघतात मृदंगातून. अजूनही हरे कृष्णवाले मृदंग वाजवतात आणि सुंदर असतात आणि ते नाचतात. आणि ते सध्या जगात एक मोठी चळवळच चालू झालेली आहे. गंमत करूया. म्हणून सगुण मूर्ती समोर लोटांगण घालावे, टाळ आणि टाळ्यांसण नामघोष गरजावा. कीर्तनकार. पण कुठे सांगितले? देवळासमोर अंगण असेल तर. हॉलमध्ये तुम्ही ते सगळे करू नका. सगळ्या गोष्टी आहेत.
गाडगे महाराजांचा एकदा मी विषय मांडला होता आणि गाडगे महाराज नमस्कार कुणाचा करून घ्यायचे नाही, ते सगळ्यांना सांगितले डोळे मिटान हात वर करून गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला म्हणा आणि मी म्हणे तोपर्यंत डोळे उघडायचे नाही आणि ते पळून जायचे. त्यांच्यासाठी नेहमी दांडकं असायचं, कोणी नमस्कार करायला तर मारायचे. हे आम्हाला शक्य आहे का सांगा बरं? इथून पळून जायचं म्हटलं तुम्ही कसं पळून जाणार आहे सांगा बरं? नाही ना, तो विषयच निराळा आहे. ते एक तर संत होते, तो काळ निराळा होता आणि एक मोडकं खापर असताना म्हणून त्यांना गाडगे महाराज ते डोक्यावर असायचं आणि तेच पाणी प्यायला, तेच तुम्ही भिक्षा मागताना, तेच जेवायला, असे ते मी जेवण बघितलं आहे त्यांना. पंढरपूरला असताना ते होते अगदी ठिगळं घातलेले ते कपडे वापरायचे, पण काय त्यांचा प्रभाव होता हो, त्यांची सांगण्याची पद्धत निराळते. गाडगे महाराज नावाचा सिनेमा बघा तुम्ही, तुम्हाला गुगलवर किंवा यूट्यूबवर मिळेल. श्रीराम लागूनी केलेली भूमिका अप्रतिम आहे आणि त्यांना मार्गदर्शन कुणी केलेलं आहे? आपले ज्यांनी सगळ्या भ्रमणगाथा वाटली ती गोनी दांडेकर. त्यांना झाडू कसे मारतात याचं जे वर्णन आहे त्याप्रमाणे झाडू मारतात. झाडू मारताना झाडूलाही त्रास होऊ नये आणि मातीला त्रास नव्हता ती सगळी निघावी, हे सगळी निघावी हे महत्त्वाचं आहे. हल्ली बऱ्याचशा आपल्या वावराडी झाडूलाही त्रास होऊ नये आणि ती माती निघू नये अशा पद्धतीने केर काढतात. ठॅ 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 झाला केर काढत गेली पुढे. ती तसं नाही सांगितलं, त्याचं झाडूचं लालित्य शब्द वापरलेला आहे. लालित्य हा ललित शब्द आहे. ललित संगीत आपण जे म्हणतो ना तसं झाडूचं संगीत आहे. मुद्दामून बघा तो सिनेमा, ही मोठी माणसं आहेत. तर सगुणात भाव ठेवून देवाचे वैभव औदार्य सामर्थ्य वर्णन करावे, लाज सोडून करावे, राजांगणात नम्र व्हावे, लोटांगण घालावे, टाळ आणि टाळ्यांसह नामघोष करावा. सगुण मूर्ती समोर नसेल आणि साधुजन विद्वान जर समोर असतील तर अद्वैत निरूपण करावे. विद्वान आणि साधुजन समोर आहेत आणि मूर्ती कुठलीही नाही आहे असेल तर फक्त ओंकार आहे, तर मूर्तीचा विषय मांडूच नका, भगवंताच्या अवतारांबद्दल बोलूच नका, कारण त्यांचा विश्वासच नाही आहे. त्यांचा विश्वासच नाही आहे. तुम्ही निर्गुण बोला, अद्वैत निरूपण करा, फिलॉसॉफिकल बोला, बायोग्राफिकल नको, चरित्राच्या अंगानं बोलू नका. पुढे काल तुम्हाला सांगितलं ते इथे आहे सकाळी. शृंगारिक नवरसयुक्त कीर्तन करताना स्त्रियांचं देह सौंदर्य वर्णू नये, कारण शृंगार हा रस आहे आणि शृंगार रसाचं अप्रतिम वर्णन जयदेव नावाच्या कवीनं गीत गोविंदात केलं, पण त्याची ती पातळी लोकांना कळलीच नाही. त्यांनी दोन तुम्हाला उल्लेख सांगतो त्याच्यातले, की राधेनं विडा खाल्ला तर श्रीकृष्णाचे ओठ रंगायचे आणि श्रीकृष्णानं विडा खाल्ला तर राधेचे ओठ रंगायचे. रात्री आता फार हा ज्याला म्हणतात ना की सजेस्टेड, त्यांनी सजेस्ट केलेलं आहे, कुठेही त्यांनी अश्लीलता आणून दिलेली नाही, पण त्याच्यावर आधारित नृत्य नाटक सिनेमात करताना ते अश्लीलच करतात सगळं. की रात्री झोपताना राधेनं शालू आणि कृष्णानं पितांबर नेसला होता, सकाळी उठल्यानंतर राधेनं पितांबर आणि कृष्णानं शालू नेसला होता. काय फार सुंदर आहे, हा शृंगार आहे आणि हा शृंगार इनडायरेक्टली वर्णन केलेला आहे. त्याची गंमत तुम्ही डायरेक्ट सगळं वर्णन करून घालवू नका हे सांगितलं आहे. पुढे राग ताल गायन वादन कथन अभिनय आणि विविध भाषा, 56 भाषा म्हणलेल्या आहेत. 56 भाषांचा केलासे गौरव ज्ञानेश्वरी. आता 56 म्हणजे 55 56 असं नाही, तुझ्यासारखे 56 पाहिले आणि अब तक 56 त्यांनी 56 जणांना मारलं आहे, एन्काउंटर केलेलं आहे, ते काउंट केलेलं आहे, पण तुझ्यासारखे 56 पाहिलेत म्हणजे अनेक. 56 भाषांचा केलासे गौरव. इकडे तुमच्या ह्याच्यात तुम्ही 56 भाषा वापरा, म्हणजे कानडी वापरा, काही शब्द आंध्र प्रदेशातले माहीत आणि तुम्हाला कीर्तनाच्या ही पुस्तकं आहेत, चरित्र आहेत, त्याच्यात हे सगळे जातात. ज्ञानेश्वरीत आपण म्हणतो कोकणीतले कितीतरी शब्द ज्ञानेश्वरीत आहेत, पण ह्याचा अर्थ कोकणी ज्ञानेश्वरीच्या आधी मराठीच्या आधी वगैरे. मी तर लोकांना वाद घाल्यानंतर खरं तुम्हाला म्हणतो संस्कृत कोकणीपासून निर्माण झालेले आहे हे माझं मत आहे. येऊ काय बोलणार आहेत ते यापुढे? संस्कृत कोकणीपासून निर्माण झाली, तो बोलतच नाही काही. मला त्यांनी सांगितलं कोकणी गोव्याची राज्यभाषा आहे, मातृभाषा आहे, सांगा मी वांतेला येतो. म्हणलं आयुष्यभर वांतेला येऊ नका. कसल्या कंडिशन्स, या कंडिशन न घालता प्रेम करता येतं भाषेवर. मी सहज आता विषय वाढेल म्हणून तुम्हाला म्हणतो, माझं कोकणी भाषेवर गोव्यातल्या मराठीपेक्षा जास्त प्रेम आहे, कारण मी शिक्षक होतो. कोकणी बोलणं, कोकणी व्होकॅब्युलरी प्रचंड आहे माझे.
माझ्या घरात कोकणी बोललं जात होतं, माझे सगळे नातेवाईक माझ्याशी कोकणी बोलतात, मी त्यांच्याशी मराठी बोलतो. तिसरा माणूस म्हणतो हे कसलं? म्हणलं हे कम्युनिकेशन, परफेक्ट कम्युनिकेशन. त्यांचं सगळं कोकणी मला कळतं आणि माझं मराठी त्यांना कळतं. हेही लक्षात घ्या. हे कम्युनिकेशन महत्त्वाचं आहे, प्रेम महत्त्वाचं आहे, एक्सचेंज ऑफ थॉट्स अँड आयडियाज दॅट इज इम्पॉर्टंट. लँग्वेज इज अ कॅरियर, लँग्वेज इज अ व्हेकल, लँग्वेज इज अ मीडियम. मीडियमलाच महत्त्व देता तुम्ही, पैशालाच महत्त्व द्यायचं साधनाला. आणि पैसा कशासाठी हे विसरायचं. म्हणून विचार करा. राग, ताल, गायन, वादन, कथन, अभिनय, विविध भाषा, भाव यांच्याद्वारे कीर्तन रंगवावे. मन ठेवूनी ईश्वरी, जो कोणी हरिकथा करी, तोच ये संसारी धन्य जाणा. ईश्वरात मन ठेवलं पाहिजे, म्हणजे मनात ईश्वर असला पाहिजे. पण पुढे त्यांनी सांगितले ह भ प, मी कंसात लिहिले ते माझं आहे. पुढे बघा. हरिकथा मांडती जेथे, सर्व सांडून धावे तेथे, आलस्य निद्रा दौडून स्वार्थे, हरिकथेशी सादर तो खरा श्रोता. हरिकथा कुठे आहे, कीर्तन आहे, तर तुम्ही धावून जा. हे 400 वर्षापूर्वीच आहे. आता ऑर्केस्ट्राला लोक जातात, त्याच्या 1/10 सुद्धा येत नाहीत. आणि आरतीला जेवढे लोक असतात त्याच्या 10 पट प्रसादाला उभे असतात रांगेत. गोंधळाची परिस्थिती काही निराळी नसते. हे आरती संपण्यापूर्वी लोक रांगेत उभे असतात. इकडे 60 असतील तर तिकडे 600 असतात. दोन्ही बरोबर आहे, कारण मी देवाच्या दर्शनाला आलो आहे, गुरुच्या दर्शनाला आलेलो आहे, प्रसाद घ्यायचा आहे गुरुचा आणि मला पुढे जायचं आहे, ही सोय आहे त्याच्यात. पण बऱ्याच वेळेला एक गोष्ट असते महत्त्वाची, तुम्ही धावून जा जिथे हरिकथा आहे तिथे. मला रामकृष्णांचे पॅराबल्स म्हणजे दृष्टांत कथा नावाचं पुस्तक आहे. त्याच्या आधी 2 ओळीत एक कथा लिहिलेली आहे, मला खूप आवडली. 2 ओळी आता त्या इंग्लिशमध्ये लिहिलेल्या आहे, मराठीत सांगताना 4 ओळी होतील. की एक माणूस लवकर आला कामावून. अरे तू आज लवकर आलायस, काही हरकत नाही, गावात कीर्तन आहे, तू जा कीर्तनाला. तो म्हणतो जातो, आंघोळ करतो आणि काय करतो, घेतो शेंद्री, कारण उघड्यावर कीर्तन ना, बसायला खाली पाहिजे ना, मातीत कसं बसणार. तो घेतो शेंद्री म्हणजे चटई आणि जातो. तिथे त्याला म्हणतो की आईने सांगितलं कीर्तन आहे. म्हणा कीर्तन 9 वाजता आहे, आत्ता 7 वाजलेलं आहे. आता परत घरी जाण, परत या शेंद्री पसरली आणि पडला त्याच्यावर. 9ला कीर्तन सुरू झालं, हा झोपलेला आहे. 11ला कीर्तन संपलं, हा झोपलेला आहे. 12ला त्या थंड वाऱ्यामुळे त्याला जाग आली. कुणीच नाही म्हणण्यानंतर परत बनली शेंद्री. आला, कुठे गेला होता, कीर्तनाला. कीर्तनालाच गेला होता ना. यांनी काय कीर्तन ऐकलं, माझं वचनामृत तुम्ही काय ऐकलं, संतांचे ग्रंथ तुम्ही काय वाचले. असं करतो आपण बऱ्याच वेळेला. शेंद्री घेऊन जातो, शेंद्री घेऊन परत येतो, मध्ये झोपलेलो असतो. म्हणून मन ठेवून ईश्वरी, जो कोणी हरिकथा करी, तोच ये संसारी धन्य जाणा. हरिकथा मांडती तेथे, मांडली तेथे, सर्व सांडून हवे तेथे, आलस्य निद्रा दौडवणी. पुढे आपण निद्रा निरूपण नावाचा समास वाचणार आहोत. प्रवचनात झोपणाऱ्या लोकांचं जे वर्णन आहे ना, त्या काळात जे लोक चमत्कार करत होते त्यांनी खरंच सुंदर वर्णन केलेलं आहे. काही बसल्या बसल्या झोपतात, काही झोपण्यासाठी पडतात, काहींचे डोळे उघडे असतात, तुम्हाला वाटतं ते तुमच्याकडे होत आहे, उघडे डोळे ठेवून. काही जण घोरत असतात. खूप त्यांनी सांगितलं, वाचूया येतो समास नंतर, येणारच आहे तो. हरिकथा, हरिभक्ताचे निभरी घरी नीच कृत्य म्हणजे वाटेल ते सेवा. मी उदाहरण तुम्हाला कृष्णाचं सांगतो ना. मोठा यज्ञ झालेला आहे, राजसूय, सगळ्या राजांना आमंत्रण आहे. कृष्णाने आधीच सांगितलं, घोडे येतील, त्यांना पाणी, तोबरा म्हणजे त्यांचं खाणं, आणि जखमा कोणाला झाल्या असतील जखमा बरं करणं मी करणार. ज्या वेळेला लोक आत जातील त्यांचे म्हणतात ना पादत्राणं, ती मी काढणार आणि ती ठेवणार. त्यांच्या पायावर गरम पाणी घालणार, जर ते सुजले असतील तर मालिश करणार. नंतर ते आत जातील, जेवायची व्यवस्था मी पत्रावली मानणार, वाढा तुम्ही, पण खरकटी उष्टी मी काढणार. नीच कृत्य म्हणजे कुठलंही कृत्य. आपण म्हणतो ना, नो वर्क इज लोली अँड नो वर्क इज होली. लोली हे खालचं काम आहे, ते वरचं काम आहे. कोणी सांगितलं? म्हणून फ्रॉम लॅट्रिन क्लिनिंग टू लेक्चरिंग, दिस वॉज द रेंज ऑफ वर्क इन गांधीजीज आश्रम. किती आश्रम होते त्यांचे, फिनिक्स वगैरे आश्रम साऊथ आफ्रिकेत होते, आपल्याला काही माहिती नाही, पण गांधीजी स्वतः करायचे. जर हे भंगी लोक इतरांची विष्ठा डोक्यावरून नेतात, तर भंग्यांची जी कॉलनी होती तिथली विष्ठा एकत्र करून
ती गांधीजींनी डोक्यावर घेऊन शेतात टाकली. अरे म्हणाली, ही विष्ठा नाही आहे, हा मल नाही आहे, हे सोनखत आहे, बघा या शेतात कसं येतं ते. आणि तेव्हापासून सोनखत म्हणायला लागले की ही जी वेस्ट मटेरियल आहे त्याच्यापासून जी खत तयार केलं जातं हे गांधीजींनी केलं ना, की आपण तेच करायला पाहिजे. रामकृष्णाने तर ह्याच्यापेक्षा भयंकर केलं. असू दे. हा हरिभक्ताची ये घरी नीचकृत्य अंगीकारी. अंगीकारी म्हणजे स्वीकारा. साह्यभूत सर्वापरी साक्षेप होय. सर्वापरून सर्वापरी, सर्वा उपरी म्हणजे सगळ्या उपरी. साक्षेप करा म्हणजे प्रयत्न करा, अचूक प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला जर वाटतंय की पाणी आणायला ही व्यवस्था चांगली आहे, खरंच मी जाणार नदीवर, नदी जास्त नाही आहे पण एक 50 मीटर आहे आणि येणार, मग दुसरा जाणार आणि तो येणार. त्याच्यापेक्षा एक जण म्हणतो चला आपण विशिष्ट अंतरावर उभे राहूया. म्हणजे मी आणली तिथे दिली, तिथे दिली, तोपर्यंत ती घागर माझ्याकडे आली. प्रत्येकाला तिथे तेवढंच न्यावं लागलं आणि कंटिन्युअस पाणी आणलं गेलं. ही कल्पना, बुद्धी वापरा, पण काम मात्र पडेल ते करा. या नाव हरिदास जयासी नामी विश्वास, येथून हा समास पूर्ण झाला. हरिदास. आणि जे शिव असतात ना, शैव, ते स्वतःला हरदास म्हणतात. हरदास म्हणजे शंकराचा दास आणि हरिदास म्हणजे विष्णूचा दास. आणि तुकाराम सांग फरक वेलांटीचा. हर आणि हरीमध्ये फरक वेलांटीचा. आणि तुम्ही म्हणता हरश्रेष्ठ, तुम्ही म्हणता हरिश्रेष्ठ. अरे फक्त ती टोपी आहे, वेलांटी, त्यांनी फरक झालेला आहे. पण नाही, आम्ही हरिदास नाही, आम्ही हरदास आहोत एकाने सांगितलं. म्हणलं मग तुम्ही हभप, इवन हरभप तरी म्हणा ना. आम्ही काय नाही. नंतर आम्ही वैकुंठात जाणार, काही लिहू नका आमच्या मागे. आणि मेल्यानंतर सुद्धा वही आणि काही यांना चिंता लागून राहिलेली आहे. ह्यांना काय समजलं या हरिदातांना. म्हणून ह भ प हरिभक्ती निरूपण आहे, हरिभक्त निरूपण नाही. नाही तर इथल्या काही स्वाम्यांची उदाहरण मला सांगितली जातात. तो हां ते येत आहेत नाही का, श्रीमंतांचे आहेत ना, त्यांना ॲपल दे, ते सप्रेसर येतात ना, केळंसुद्धा चालेल, बारक्यात बारकं. हे कसले हे स्वामी किंवा हे संत, हे साधू. अरे हा गरीब येतो तर त्याला मोठं देऊया फळ. हा श्रीमंत येतोय ज्याला अजीर्ण झाले फळांचं, त्याला फळ म्हणून एखादं बोर किंवा एखादं द्राक्ष दिलं तरी चालेल. हा विचार केला पाहिजे आपण. तो करत नाहीत, कारण ते हरिभक्त परायण असतात. ह भ म्हणजे हरिभक्ती परायण. कुठल्याही गोष्टीत हरिभक्ती, कुठल्याही गोष्टीत. आणि परायण म्हणजे फेस टू फेस, फेस टू फेस विथ हरिभक्ती. चला रस्ता स्वच्छ करूया, श्रीराम म्हणत करूया. अरे रस्त्याला नारायण म्हणलेलं आहे, कारण त्या रस्त्यावरून नारायणाचे भक्त येतात वगैरे. कुठलंही काम करताना जी भक्ती जिवंत आहे, नाम जिवंत आहे, त्याला ह भ प म्हणजे हरिभक्तीपरायण, हरिभक्तपरायण नाहीत, हे लक्षात ठेवा. चातुर्य लक्षण हा जो आहे समास, समर्थांनी जास्तीत जास्त असा विवेक शब्द वापरला आहे, हा चातुर्य शब्द वापरलेला आहे. आणि चातुर्याचं वर्णन केलं की चांगला प्रपंच करा. प्रपंच करता करता तुम्ही नामस्मरण देवाची भक्ती करा, त्याला समर्थांनी चातुर्य म्हणलेलं आहे. आणि म्हणून बरेच जण म्हणतात जो चातुर्यावर एवढा भर देतो तो संतच नाही, त्याला समाजसुधारक, समाजसेवक म्हणा. म्हणजे समर्थ हे समाजसेवक होते असे म्हणणारे लोक आहेत. अगदी परवापर्यंत 700 वर्ष वारी चालू आहे ना, परवापर्यंत हे वारकरी एकही समर्थांचा श्लोक वापरत नव्हते. गणाधीश कधी वापरला नाही, मना सज्जना भक्तिपंथीचे जवळ एकदाही वापरला नाही. आपण राम हा कधी आपल्या भक्ताचं दुर्लक्ष करत नाही. राम दासाभिमानी नुपेक्षी कदा, एकदाही नाही. आणि मग हे समर्थवाले म्हणाले की आम्ही एकही वारकऱ्यांचा श्लोक वापरणार नाही, आम्ही सगळे मनाचे श्लोक वापरू, पण एकही ओवी वापरणार नाही, एकही अभंग वापरणार नाही, आम्ही श्लोक वापरणार. कसला अहंकार आहे. आणि अहंकार आणि पांडुरंगाची भक्ती पटतं का तुम्हाला? अहंकाराने समाजाने समर्थांनी सतत सांगितलं लोकांना जागे करावे, पण लोकांना राजी राखावे. राजी न राखता सर्व भाजीचं होत असे. भाजी म्हणजे तुम्हाला माहीत आहे त्याच्यात काही शिस्त राहत नाही. सगळी भाजी मिक्स भाजी आपण म्हणतो ना, तसं करू नका. संघटन करायचं आहे तर हे लोक चांगलं लेखनाचं काम करतील, त्यांना निराळ करा. कारण त्यावेळेला प्रिंटिंग नव्हतं, लेखन होतं, शुद्ध लिहितात. मग कीर्तनाला कशाला जायचं, भिक्षेला कशाला जायचं? तुम्ही भिक्षा मिसे घरे परीक्षित ठेवावी.
म्हणजे या घरात मी गेलो त्यावेळेला मंत्र म्हणत होते, म्हणजे इथे आहे चला मी कार्यक्रम करणार आहे, त्याला सुरुवातीला मंत्र, ते घर त्याला फुली मारली, मनातल्या मनात लक्षात ठेवलं. इकडे काय करत होते, सारवून किती स्वच्छ घर होतं, चला काम करायचं आहे, मंडप सारवायचा आहे, तर यांना निवडूया. नंतर ह्या घरातून किती स्वयंपाकाचा सुंदर वास येत होता, रांधायचं आहे कारण तिथे सगळ्यांना प्रसाद द्यायचा आहे, तर त्यांचा इथे उपयोग करूया. याच्यासाठी भिक्षा मागा, भिक्षा इतरांसाठी मागा हे काल सांगितलं, पण पुढे ठिकाणी भिक्षामिषे म्हणजे भिक्षेच्या निमित्ताने सगळी घरे गावे परीक्षेहून टाकावे. परीक्षा करा. कुणी विचारलं की आम्हाला पैसे पाहिजे, तर मग त्या गावात जा, तिथे सगळे श्रीमंत व्यापारी राहतात. नाही आम्हाला कष्ट करणारे पाहिजेत, मी इकडे या वस्तीत जा, इथे सगळे हमाल आणि कामकरी राहतात, ते कष्ट करण्यात तयारीत आहे. माहिती पाहिजे मला. नुसतं घरासमोर जाऊन ओम भगवते भिक्षांदेही नाही उपयोग. पुढे बघा, रूप लावण्य सकाळचा विषय आहे. चातुर्य लक्षण म्हणजे काय, रूप लावण्य अभ्यासिता न ये. एखादा काळा तर काळाच राहील, अभ्यासिता येणार नाही. विचार करा, काळा आणि गोरा हे अभ्यासाने येतो. विचार करा, जे इनेट आहे, जन्मजात जे आहे ते तसं राहणार, पण त्याच्याशिवाय मी काहीतरी मिळवू शकतो ना. एक मागे गोष्ट सांगितली होती, फक्त उदाहरण म्हणून सांगतो की ज्या वेळेला भास्कराचार्यांना कळलं आपली मुलगी लीलावती हिला अत्यंत कमी वैवाहिक जीवन आहे, त्यावेळेला ते आपलं गणित आणि ज्योतिष वापरून असा मुहूर्त काढतात. त्यावेळेला घड्याळ नव्हते, त्यावेळेला घटिका असायची. घटिका पात्र म्हणजे आता हे पात्र घ्यायचं, त्याच्याखाली अभिषेकाला जसं छिद्र असतं ना, ते छिद्र काढायचं, त्या छिद्राचा डायमीटर, त्या छिद्राचं एकंदर आणि तिथे असलेलं पाणी, त्याचा व्हॉल्यूम, म्हणजे सगळं पाणी खाली जायला शेवटचा थेंब पडला की मुहूर्त लागला. म्हणायचं शिवमंगल सावधान. तो शेवट नाही, शेवटचा थेंब थांबला तर किती मुहूर्त चुकला ना. आणि शेवटचा थेंब तर तिथं व्यवस्थित त्या मुहूर्ताला झालं पाहिजे. ते सगळं काम करताना बायको नव्हते, म्हणूनच ते आपल्या मुलीचे आई होते आणि वडीलही होते. म्हणून सगळ्यांना या जरा बसा, आपल्या विद्यार्थ्यांनाही सांगायचे जरा त्यांना बसवा, तिकडे झाली का तयारी बघा, झाली का तयारी. आणि प्रत्येक वेळेला दर 2 मिनिटांनी जाऊन घटिका पात्रात किती पाणी उरलं आहे, किती पाणी उरलं आहे. शेवटचा थेंब पडला की तिचं लग्न लागलं की त्याला दीर्घ वैवाहिक जीवन असणार आहे. पण किती ज्ञान असलं तरी प्रारब्ध नावाची, नियती नावाची एक शक्ती आहे. तर सगळ्याजणी तिला सजवत असतात, आई नाही ना, मग तिला भांगटिळा लावतात, हे घालतात, सगळं सजवतात आणि चिडवत असतात की ते घटिका पत्रात किती पाणी उरलं याची तुला उत्सुकता आहे ना, केव्हा एकदा लग्न होतं आहे. आता लग्नानंतरचे विषय जास्त महत्त्वाचे असतात, पण ते लग्नाआधी झालेले असतात, लग्नाला काही अर्थच उरलेला नाही आहे. पण गंमत बघा, तिला नेतात, तुला बघायचं आहे आता तुझं मेकअप वगैरे झालेला आहे, नेतात आणि तिला असं ढकलल्यासारखं करतात, बघ किती पाणी उरलेलं आहे. तिच्या भांगटिळ्यातला एक मोती सुटतो याला ढकलल्यामुळे आणि तो त्या पात्राच्या छिद्र असतं तिथे जाऊन बसतो. पाणी थांबलं की मग हे सगळे येतात, बघतात. आता थोडं नंतर म्हणतात बापरे थेंब थांबलेले आहेत, बघतात तर पाणी उरलेलं आहे. आता किती थेंब थांबले ते कसं कळणार आहे, किती वेळ झाला असेल. ते म्हणतात गॉड यू आर ग्रेट, लावा लग्न. आणि तिचा ज्या वेळेला नवरा घरी जात असते ती आपल्या सासरी, वाटेत एक रात्र मुक्काम करावा लागतो. कुठे, अरण्यात. या दोघांना एका तंबूत झोपवलेलं असतं. रात्री वाघ येतो त्या नवऱ्याला घेऊन जातो आणि दुसऱ्या दिवशी त्याचे हाडण, विशेषतः कपडे वगैरे सापडतात आणि ते बघितल्यानंतर गेलं. आता ते म्हणतात की तू सासरी अजून आलेलीच नाही आहेस, तुला माहेरी पाठवतो. म्हणून पांढऱ्या कपाळाने ही आदल्या दिवशी गेलेली आपली मुलगी परत आली. भास्कराचार्यांची तक्रार नव्हती, कारण तिला अत्यंत अल्प वैवाहिक जीवन आहे. माझ्या बुद्धीचा उपयोग करून त्याला चॅलेंज करत होतो, नाही करता आला. पण ते म्हणाले घाबरू नकोस, तू सौभाग्यवती जरी फार काळ राहिली नाही, तुला मी सौभाग्यवती बनवतो. तशी कलावती, गुणवती, भगवती, तशी सौभाग्यवती. भाग्यापेक्षा सौभाग्य मोठं आहे. असं काहीतरी करूया आपण की जग तुझं स्मरण कायम ठेवेल. आणि म्हणून दोघांनी मॅथमॅटिक्सचा अभ्यास केला, मॅथमॅटिक्सचा ग्रंथ लिहिला आणि भास्कराचार्यांनी आपल्या मुलीचं नाव लीलावती हे त्या ग्रंथाला दिलं. आजही लीलावतीचे ग्रंथ लायब्ररीत आहेत. आम्ही शिकलो ती गणितं, ॲरिथमेटिक त्या लीलावतीच्या ग्रंथातली घेतलेली होती. तुम्ही आज गुगलवर फक्त लीलावती बघा. मी सांगतो का, कारण मी पुन्हा बघणार आहे म्हणून. तुम्हाला सांगितलं की माझ्या लक्षात राहतं. तुम्ही काय करता माझं ना माहीत आहे, मी कशाला चिंता करू. म्हणून रूपलावण्य अभ्यासिता नये
सहज गुणाचं न चले उपाय. जे सहज गुण म्हणजे जन्मजात गुण आहेत त्याला काही उपाय चालत नाही. काहीतरी धरावी सोय आगंतुक म्हणजे ॲक्वायर्ड व्हर्च्यूज, ॲक्वायर्ड ट्रेड्स. म्हणजे मी नाही, पण सुंदर अक्षर आहे ना, मी सुंदर नाही दिसायला, पण माझं अक्षर सुंदर आहे, माझं नृत्य सुंदर आहे, माझं प्रत्येक काम सुंदर आहे, माझा अभिनय सुंदर आहे, माझं गायन सुंदर आहे. ते मिळवा ना तुम्ही. देहाचं सौंदर्य नाही. हे अशा काळात लिहिलं आहे ज्या काळात काल सांगितलं ब्युटी पार्लर्स नव्हते आणि प्लास्टिक सर्जरी नव्हते. आज प्लास्टिक सर्जरीने सगळं बदलता येतं. पण केवळ मायकेल जॅक्सन असा झाला, काळा होता, नाक बसकं होतं, खूप मुलं होती, वडील दारू प्यायचे, प्रचंड गरिबी घराची, आणि हे त्यातल्या त्यात बसक्या नाकाचं कुरूप पोरगं आलाच घरी म्हणून भिंतीवर आपटायचे. ऑलरेडी युअर नोज इज फ्लॅट, आय विल मेक इट फ्लॅटर म्हणून सतत नाक आपटून शेवटी ते घरातून गेले. मी चांगलं काहीतरी शिकेन. आणि मायकेल जॅक्सनचं नृत्य आजही तरुणी अक्षरशः वेड्या होतात, बेशुद्ध पडतात त्याचं नाचताना. आता दाखवत आहेत पुन्हा, ते मुद्दामून बघा. त्यात गोरा आहे चांगला, त्याचं नाक सुंदर चाफेकळीसारखं आहे, आणि त्याचे अशा बटा वगैरे सुंदर आलेल्या आहेत, वरती तो हॅट घालतो आणि सुंदर नृत्य करतो. त्या नृत्याच्या जोरावर त्यांनी जग आणि जगातले सगळे तरुणींची, विशेषतः तरुणींची मतं जिंकली, मन जिंकली. हे आज शक्य आहे. पण तरीसुद्धा नुसता सुंदरून तो बसला असता तर कदाचित त्याला एक सुंदर बायको मिळाली असते, पण जग मिळालं नसतं. त्यांनी काय केलं की मी जन्मजात कुरूप आहे, माझ्या वडिलांनी मला अगदी कुरूप बनवलं जास्त, मी फायदा घेईन विज्ञानाचा, पण मी माझ्यात एक कला डेव्हलप करीन. आणि खरंच त्याचं जे नृत्य आहे ना, ज्याला इलेक्ट्रिक म्हणतात ना, तसं वेगाने नृत्य आहे. काय निरनिराळ्या प्रकारचे तो नृत्य करतो बघा. या दिवसात पुन्हा दाखवत आहेत यूट्यूबवर. तर मला काय सांगायचं आहे, रूप सहज गुणाचं न चलं, काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणाची. एक अगदी सांगतो की तुम्ही लताला जवळून बघितलं तर ती काळी आहे, आणि पूर्वी स्मॉल पॉक्स यायच्या आणि त्याचे व्रण असायचे चेहऱ्यावर. पण लताचं जे चरित्र अनेक लिहिलेली आहेत, त्या चरित्रातलं एक पहिलं वाक्य त्या एक लेखातलं मला आठवतं. ज्या वेळेला लता माईकसमोर उभी असते आणि तिच्या गळ्यातून गंधार निघतो, त्यावेळेला त्या क्षणी जगातली सगळ्यात सुंदर स्त्री लता असते. कारण लताचं सौंदर्य काही चेहऱ्यावर आहे का? नाही ना. लताचं सौंदर्य गाण्यात आहे. म्हणून तुम्हाला निसर्गता मिळाले ते बदलता येत नसेल, दुसरं काहीतरी तुम्ही मिळवा की जग तुमच्या मागे येईल. आंधळे डोळसं होईना, बरोबर. बधीर म्हणजे बहिरे ते ऐकेना, पांगुळे ते पायी घेईना, हा सहज गुण. काही काही मुलं जन्मताच पांगळी असतात, जन्मताच त्यांचे हात नीट डेव्हलप झालेले नसतात. मी दुसरं काहीतरी करीन आणि लोकांना आवडेल. मूर्खपण सांडिता जाते, शहाणपण शिकता येते, कारभार म्हणजे अभ्यास करिता उमजते. ते तरी माझ्या हातात आहे की नाही? अभ्यास माझ्या हातात आहे. आणि आमचं एक ऑब्झर्वेशन आहे की मुली विशेषतः ज्या वेळेला हे सगळं नव्हतं, आम्ही कॉलेजमध्ये होतो, कुरूप असायच्या ना, त्या अत्यंत बुद्धिमान असायच्या. बुद्धिमान म्हणजे एवढ्या बुद्धिमान की कल्पना करता येणार नाही मॅथ्समध्ये वगैरे. आणि त्यांना विचारलं तर की ते सांगायचं, त्या आम्ही एका नावाने हाक मारायचो ना, मी करणार काय होते, कारण मला आरशात सुद्धा माझं रूप पाहावंसं वाटत नव्हतं. म्हणून मी सतत लायब्ररीत होते, शाळेच्या सतत लायब्ररी असते कॉलेजच्या. तिने आवाज जो डेव्हलप केला होता त्यावेळेला, कधी बहर कधी शिशिर दोन्ही एक बहाणे, ओठावरचे म्हणतात ना गाणे, डोळ्यामधली आसू पुसती ओठावरचे गाणे. रात्री 11ला मला आठवतं, आम्ही लायब्ररीत बसलेलो होतो आणि लायब्ररीच्या शेजारी ॲम्फी थिएटर म्हणजे ते ऑडिटोरियम, तिथे रात्री 11ला हे गाणं. म्हटलं इतकं आम्ही त्याच्या ते गाणं ऐकलं नव्हतं. त्या तिच्या आता ती अमेरिकेत आहे, गणिताचा कुठल्या तरी मोठ्या युनिव्हर्सिटीचे हेड ऑफ द डिपार्टमेंट, शुभांगी सबनीस तिचं नाव. मला काय सांगायचं आहे, मला जर हे मिळालेलं नाही तर मी दुसरं काहीतरी मिळवेल की जे अभ्यासानं मिळवता येईल, जे तपश्चर्येनं मिळवता येईल. हे त्यांना सांगायचं आहे चातुर्य लक्षण समासात. मूर्खपण सांडिता जाते, मूर्ख असाल तर तुम्ही शहाणे होऊ शकाल, ते तुम्ही करा, अभ्यास मात्र करायला पाहिजे. पुढे बघा, ऐसे प्रचित येते मना तरी का स्वहित कराना. अभ्यास केल्यानंतर जमतं ना, नाही गणित एक वेळ जमणार नाही, पण तुम्हाला एखादी कला जमेल ना अभ्यासाने, आणि कला रियाजाने प्रॅक्टिसनेच जमते. एक वेळ अभ्यास बौद्धिक तुम्हाला जमणार नाही, पण जी कला शरीराची आहे त्याला बुद्धी लागते, पण कमी असली तरी चालते, ती मी मिळवेन. का नाही लोक करत सन्मार्गे चालता जना सज्जना माने. तुम्ही जर योग्य मार्गाने चाललात, स्वतः काय कुरूप केलं हे केलं, तुम्हाला पण हल्ली एक सांगतो,
की ज्याला क्लेफ्ट टूथ म्हणतात ना. क्लेफ्ट म्हणजे सशाचे दात बाहेर आले असतात ओठातून. मुद्दामून बघा गुगलवर. आपल्याला ससा म्हणजे ससाच वाटतो, कापूस जसा, सर्कशीत गेला ससा, एवढंच आठवतं. पण ससाचे दात वरची ओठ फाटलेला आहे आणि त्यातून दात बाहेर आले. अशी मुलं जन्मतात, त्याला क्लेफ्ट टीथ म्हणतात. आणि विशेषतः झोपडपट्टीत वगैरे नीट काळजी घेतली जात नाही, इतकी कुरूप दिसतात ते. असं एक चित्रकार फोटो काढायला गेला आणि त्याला एका मुलीचं स्माईल, जिला क्लेफ्ट टीथ होते, फाटलेला ओठ आणि बाहेर आलेले दात, जन्मतः असतं ते. आल्यानंतर तो काय सुंदर स्माईल आहे. तो आपल्या मित्रांकडे गेला, त्याला सांगितलं ही अशी ऑपरेशन. तो म्हणाला तू हजारो मुली तसल्या घेऊन ये, मी फुकट ऑपरेशन करतो. आता ही जी पहिली मुलगी आहे तिचं ऑपरेशन कसं झालं, एकदम होत नाही, एकदम प्लास्टिक सर्जरी आहे ती. करता करता ती आता किती नॉर्मल झाली, तिचं कळतही नाही आहे, किती सुंदर हसते. त्या मुलीच्या या प्रवासावर त्यांनी फिल्म केली, त्याला स्माईल नाव दिलं. त्याला ऑक्सफर्डला डॉक्युमेंटरी सेक्शनमध्ये ऑक्सफर्ड अवॉर्ड मिळालं, जगातलं पहिल्या क्रमांकाचं. स्माईल नाव दिलं. पण म्हणाला मला प्रेरणा मिळाली, कारण ती मुलगी इतकं निर्व्याज, एक निष्पाप अशी हसत होती, जरी दात तिच्या ओठातून बाहेर. म्हणजे हसण्याला दोन्ही ओठ लागतात असंही नाही. हे त्याला कळल्यानंतर त्याला एकदम आत कुठेतरी हल्लं. त्यांनी आता चालूच आहे त्याचे ते लोक मित्र जमले एकत्र, म्हणाले आपण फ्री करूया आणि ही प्लास्टिक सर्जरी आहे, करता येतात. म्हणून चातुर्ये शृंगारे अंतर, वस्त्रे शृंगारे शरीर. वस्त्रे अलंकारे म्हणा, शृंगारे शरीर, बरोबर. पण चातुर्य शृंगारे अंतर. आणि शेवटी बाहेरचा शृंगार कुठपर्यंत, लोकांच्या लक्षात येतोपर्यंत. पण शेवटी आतलं जे चातुर्य आहे ते लोकांच्या लक्षात राहतं, खरा प्रभाव त्याच्यावर पडतो. हे अगदी लक्षात घ्या. म्हणून चातुर्ये शृंगारे अंतर म्हणजे अंतरंग. चातुर्ये विचारे चिंतने शृंगारे अंतर. पण अलंकार घाला, हे घाला, सगळं. खरा दागिना म्हणून पूर्वी पुस्तक होतं ना, मी मागे सांगितलं होतं. इन्स्पेक्टर येतो आणि त्याला विचारतो की इथला सगळ्यात श्रीमंत कोण आहे. ते म्हणाले बाळू, पण तो आज आलेला नाही आहे, कारण कधी त्याचा दात दुखतो, कधी कान दुखतो, काही दुखतच असतं त्याचं, आणि म्हणून तो आजारीच असतो. कधी त्याला ताप येतो, कधी सर्दी होते. मग म्हणाले इथे असा कोण विद्यार्थी आहे का ज्याचा 100% अटेंडन्स इन ऑल द क्लासेस. ते म्हणाले आहे ना. ए सगुड तू उभा राहा रे. तू उभा राहतो. त्याचे कपडे सुद्धा इस्त्री केलेले वगैरे काही नाही, साधे आणि स्वच्छ. तो दिसायला सुंदर आहे, आकर्षक व्यक्तिमत्व, निरोगी आहे, कारण तो रोज हजर आहे, तो कधी आजारीच पडत नाही. आणि नंतर इन्स्पेक्शन आहे म्हणून इंटरवल नंतर बाळूला आणतात म्हणजे धरून आणतात. जरीची टोपी, बोटात अंगठ्या, इकडे आपण म्हणतो ना लॉकेट असलेलं चेन, सगळं घालून तो येतो. जॅकेट, त्या जॅकेटात आता घातलेलं सोन्याचं घड्याळ, सगळं वर्णन केलेलं आहे. आणि त्या हाताला धरून डावीकडे बाळूला उभे राहतात आणि इकडे त्या सगुणला धरतात. खरा दागिना कोणता. ते म्हणाले बाळूकडे किती दागिने आहेत, याच्याकडे एकही नाही आहे. आरोग्य हा खरा दागिना आहे. हेल्थ, हॅबिट्स अँड हायजीन हा रिअल ऑर्नमेंट्स आहे. ते समर्थांना सांगायचं आहे. त्यांना कागद नसला तर वामन त्यांना द्यायला दिला ना. म्हणून काय सांगितलेलं आहे की ऐसे प्रहा म्हणून दुसरे बरे. हां, चातुर्य शृंगारे अंतर, वस्त्रे शृंगारे शरीर, दोहीमध्ये कोण थोर बरे पहा. आता बघा, बरे खावे, बरे जेवावे, बरे लिहावे, बरे नेसावे, समस्ती बरे म्हणावे, ऐसी वासना. प्रत्येकाला वाटतं सगळ्यांनी आपल्याला बरं म्हणलं पाहिजे. पण बरं बाहेरून म्हणलं नंतर टिंगल करतात. ते दिसतात दागिने घातलेले, पण मूर्ख आहे. 10वीसुद्धा पास झाली नाही, 10 वेळा बसली तरी, हे नंतर बोलतात लोक. पण एका उलट दागिने नाही आहेत, पण काय हुशार आहे की ती काव्याच्या काव्य संस्कृतमध्ये तिला पाठ आहे. हे पाठ करायला सौंदर्य आड येत नाही, उलट मदतच येते. कारण मैत्रिणी बोलवतच नाही, तिला कशाला बोलवत आहे, की आपली सगळी शोभा व्हायची, त्याच्यात ते अभ्यास करत राहते. हे समर्थ सांगतायत. म्हणून दुसऱ्यास सुखी करावे, तेणे आपण सुखी व्हावे, दुसऱ्यास कष्टविता लागे कष्टावे. पुढे काय सांगितले. म्हणून समजते आणि समजले आणि वर्तले, तेचे भाग्य पुरुष झाले, या वगैरे उरते करंट पुरुष. समजलं आणि त्याप्रमाणे वागले, बोलले त्याप्रमाणे चालले, त्यांना समर्थ पुरुष म्हणायचं. बाकीचे करंट आहे. आणि पुरुष म्हणजे माणूस या अर्थी. मग नाही, बरं आहे, पुरुषांचं तसं असतं खरं, असं तुम्ही म्हणू नका. कारण माणूस, पुरुष म्हणजे माणूस,
हे लक्षात घ्या. पुढे काय सांगितलेलं आहे, बहुतांचे जितुका व्यापतितुके वैभव, वैभवासारिका हावभाव वर्तन समजले पाहिजे. उपाव प्रकटची आहे. म्हणजे वैभव नुसतं केलं तर श्रीमंत आहे, त्याला बोलवा. कशासाठी? बक्षीस समारंभासाठी, शाळेला काहीतरी देणगी देईल. पण मागे सांगितलं होतं ना की त्या मुलीला एवढी बक्षिसं मिळालेली असतात, एक मोठी अशी टोपली घेऊन येतो, बास्केट, त्याशिवाय तुझी बक्षिसं नेणार कशी? आणि तुझे दोन्ही आईवडील आले पाहिजे. ही जेवण्यापूर्वी सांगते, उद्या जर आला नाही तर मी कायमची जेवणार नाही, घरात येणार नाही. ही मुलगी एवढी हुशार आहे, सगळ्या विषयात पहिली आहे, सगळ्या स्पोर्ट्समध्ये पहिली आहे, इतर स्पर्धात पहिली आहे, नाटका अभिनयात पहिली आहे, सगळीकडे पहिली आहे. तुला एवढी बक्षिसं मिळालेली आहेत. आईवडील म्हणाले आम्ही येऊ, हां नक्की येऊ, आम्हाला सुद्धा अभिमान वाटेल. पण कुणाच्या हस्ते दिले जाणार आहेत? ते म्हणाले त्या व्यापाऱ्याच्या हस्ते. तो होय काळा बाजार करणारा, साठवून करून सगळे नको त्या किमतीला विकणारा भ्रष्ट, त्याच्या हातून बक्षिसं. बापरे, या शाळेला कळत कसं नाही? ते सगळे बोलले. आणि जेवताना म्हणाले उद्या मात्र आम्ही नक्की येतो. दुसऱ्या दिवशी ते जातात. त्या मुलीला जेवढलं बक्षीस, मुलीच्या हे लक्षात आहे की भ्रष्ट हात असलेल्याकडून कशाला मी बक्षिसं घेऊ? ज्यावेळेला ती सगळी अनाऊन्स केली जातात, त्या बास्केटमध्ये ठेवली जातात, त्या पुढे होतो तो बक्षीस देणारा, तो तिला उचलून घेणार असतो. 4वी-5वीतली मुलगी उचलून वर घेणार असतो. तेवढ्यात ती म्हणते की एक वाक्य मला बोलायचं आहे माईकवरून. ती वक्तृत्व स्पर्धेत तर पहिली असतेच, इलॉकेशनमध्ये. ती म्हणाली एकच वाक्य, जे हात भ्रष्ट आहेत, भ्रष्टाचाराच्या चिखलाने बरबटलेले आहेत, त्या हातानं मी बक्षीस घेणार नाही. अनाऊन्स केलेली आणि टेबलावर ठेवलेली बक्षिसं तिथेच ठेवा. आणि म्हणून ती खाली आली उतरून स्टेजच्या. त्यावेळेला सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले. जो आला होता श्रीमंत माणूस, तोंडात थापड मारल्यासारखं झालं ना सगळ्यांच्या. मॅनेजमेंटच्या लोकांना कशाला बोलवलं? हेडमास्टरचा चेहरा बघण्यासारखा झाला. याला कशाला तुम्ही जाऊन आमंत्रण दिलं? त्या मुलीनं हे सांगितलं. आणि म्हणून भ्रष्टाचाराने बरबटलेल्या हातानं तुम्ही करू नका. स्वच्छ हात आहेत, तुम्ही गरीब आहात, त्या हातांचं कौतुक आहे. स्वच्छ हात आहेत, तुम्ही कलाकार आहात, तुमच्या कलेचं कौतुक आहे. केवळ पैशाचं होत नाही, लक्षात ठेवा कायम. बहुतांचे मुखे उरावे, बहुतांचे अंतरी भरावे, उत्तम गुणी विवरावे प्राणी मात्रासी. सगळ्यांच्या अंतरंगात तुम्ही राहा, सगळ्यांच्या मुखात राहा. लोक सांगत राहतील अरे तो काय माणूस होता, गरीब होता, पण सगळ्यांचे उपयोग पडायचा. म्हणून बहुतांचे उत्तम गुणी विवरावे प्राणी मात्रासी. शहाणे करावे जन, पतित करावे पावन, सृष्टीमध्ये भगवत भजन चालवावे. हे हरिकथा कीर्तन यांचं हे उद्दिष्ट सांगितलं आहे. एम काय असलं पाहिजे? शहाणे करावे जन. म्हणून काय कसे लहान मूल असेल तर मुलासारखे चालावे, मुलासारखे बोलावे, त्याच्या भाषेत त्याच्या शब्दात त्याला ज्ञान द्यावे. पण शहाणे करूनी सोडावे सकल जन, मुलाचे चालीने चालावे. किती स्पष्ट सांगितलेलं आहे. आता युगधर्म निरूपण वाचून आपण थांबणार आहोत. संध्याकाळी 3 समाज. युगधर्म म्हणजे आजचा धर्म, काळाचा धर्म. त्या काळात युग होतं, पण 400 वर्षापूर्वीची रचना ही. 400 वर्षापूर्वी काळ किती निराळा होता. तुम्हाला मी सांगतो की मी रिटायर झालो त्यावेळेला आला नव्हता मोबाईल, म्हणून मी म्हणत होतो आय वॉज व्हेरी एबल हेडमास्टर. आता बिशादाई कुठल्या शिक्षकाची वर्गात शिकवायची. तुम्ही जरी मोबाईल काढून घेतले त्यांचे, तरी त्यांच्या कुठून तरी मोबाईल येतो. त्यांच्याकडे सिम कार्ड्स असतात, ते बदलत राहतात, बोलत राहतात. शिक्षक शिकवतोय. हे जवळजवळ सगळ्या चांगल्या शाळांचं चित्र आहे, चांगल्या विद्यार्थ्यांचं चित्र आहे. सधन आणि संपन्न आणि शिकलेल्या पालकांच्या मुलाचं हे लक्षण आहे. बघा काय करणार आहात तुम्ही. आता त्याच्यानं 400 वर्षापूर्वीचं हे आहे. त्यावेळेला काय होतं ते बघा. युगधर्म, नाना वेश, नाना आश्रम, सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम. हा मात्र कायम टिकणार आहे. त्यांनी एक सुंदर दुसरीकडे सांगितलं आहे की बैरागी, तापसी, संन्यासी, 2 प्रहरी आवासी. भूक लागल्यानंतर लहान मूल जसं आ करतं, आ करून ते येणार कोणी गृहस्थाच्याच घरी येतात ना. ओम भवती भिक्षांदेही. एक ब्रह्मचारी दुसऱ्याकडे गेला तर त्याला म्हणतो की एकादशीच्या घरी शिवरात्र, दोघींनाही उपवास. अरे आपण छान पाणी पिऊन पोटावर झोपूया, भूक लागणार नाही. हे असलं कशाला करायला पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे गृहस्थाश्रम मूळ आहे. हा युगधर्म आहे.
आणि हे संन्यासी वगैरे कुठे जातात? अगदी अरण्यात जातात, कंदमुळं खाऊन जगतात. ते अपवादात्मक आहेत. एरवी आश्रम आहेत, सकाळी भिक्षा मागतात, गायीची सेवा करतात, दूध विकतात. आश्रम चालायला पाहिजे ना. आणि म्हणून त्यांना सांगितलंय, लक्षात ठेवा, नाना वेश नाना आश्रम, सर्वांचे मूळ गृहस्थ आश्रम, जेथे पावती विश्राम त्रैलोक्यवासी. असं घर असलं पाहिजे. त्रैलोक्यवासी म्हणजे अगदी श्रीमंत, गरीब, मध्यमवर्गीय हे 3 लोक का नाही म्हणत? स्वर्ग, मृत्यू, पाताळ, ओम भूर भुव स्वाहा हे कशाला मानायला पाहिजे? माझ्याकडे गरीब आला तरी त्याला तेवढाच आदर, मुलांवरचा जो संस्कार आहे. मध्यमवर्गीय आला तरी तेवढंच आदर, आणि श्रीमंत आला तर आदर. सगळ्यात जास्त आदर आणि प्रेम गरिबावर करा. विचार करा, हे समजावायला पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा युगधर्म आहे. युग जरी बदललं तरी हा धर्म बदललेला नाही आहे, हे सांगितलेलं आहे. देव ऋषी मुनी योगी नाना तापसी वितरागी, पितृ म्हणजे स्वर्गलोक आदी करुणी विभागी, अतीत अभ्यागत. अभ्यागत म्हणजे पाहुणे, आणि अतिथी म्हणजे न सांगता आलेले. पाहुणे बोलावून आलेले आहेत, आणि अतिथी म्हणजे न सांगता आलेले. सगळ्यांचं स्वागत केलं पाहिजे. हा युगधर्म आहे. त्याच्या काया वाचा जीवे प्राणे, कष्टे भगवंता कारणे, मने घेतले धरणे भजन मार्गी. इथे काय सांगितले त्यात स्पिरिट काय हे लक्षात घेतलं ना तर आपण याच्यावर विचार करतो. असं काय, दुसऱ्याला कोणालाही घरात घेतलं आणि त्यांनी लुटून नेलं तर? हे 2024 साली बोलतोय. हे 1650च्या वेळेचा ग्रंथ आहे. त्यावेळेला काय सांगतात की आलेल्याला अन्न द्या, कारण त्यावेळेला हॉटेल्स कुठे होते? जर तो वाटलं की त्याला निवारा द्या, कारण कुठे धर्मशाळा होत्या सगळीकडे, आणि प्रवास तर पायीच करायचा होता. तीर्थक्षेत्रात कन्याकुमारीपासून काशीपर्यंत पायी जावं लागत होतं. मग असे लोक राहणार कुठे? त्यांना देवळात जागा द्या, तुमच्या घरात द्या. आणि म्हणून वारीच्या मार्गावरच्या घरातल्या लोकांनी आपल्या 3 खोल्या असतील तर त्या काळात एका खोलीत आपला संसार न्यायचे, 2 खोल्या वारकऱ्यांसाठी रिकाम्या ठेवायचे. हा युगधर्म आहे. तो युगधर्म बदलत नाही. पुढे काया वाचा जीवन पहा, कष्टे भगवंता कारणे, मने घेतले धरणे भजन मार्गी. स्वीकारलाय काय तर भजन मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. भजन म्हणजे फक्त भजन नाही, भक्ती मार्ग स्वीकारलेला आहे. पण काया वाचा जीवे प्राणे, कष्टे भगवंता कारणे. तर भगवंत म्हणजे काय? देवळात जायचं काय? एकदाही देवळात जाऊ नका, पण भगवंत दारासमोरच्या कुत्र्यात नाही आहे. तुमच्या त्या पॉमेरियनचे सगळे लाड करायचे. एका माणसापेक्षा जास्त खर्च हे कुत्र्यावर करतात, आणि दुसऱ्या माणसांना कुत्र्यासारखे वागवतात. हा काय धर्म आहे का? हा अधर्म आहे. विचार करा. कुणी जर घरात आजारी असेल तर किती खर्च होतो, आणि त्याच्या औषधावर इतक्यात त्यांचा टॉमी येतो. टॉमी ये, हा तुला मी डॉग फीड आणलं आहे, त्या दुकानातलं आणलं आहे. हा टॉमी आणि स्वतःचे वडील आजारी आहेत, त्यांना मागच्या खोलीत राहायला सांगितलं आहे, कारण त्यांच्या तोंडातून लाळ गळत असते, डोळे गळत असतात. माझ्याकडे माझ्या ऑफिसमधली माणसं येतात. बाबा तुम्ही कधीही बाहेरच्या खोलीत येऊ नका, तुम्हाला काही पाहिजे असेल ते घंटा वाजवा. आजोबाच्याकडे जातो फक्त नातू, नातवाला आजोबा म्हणजे जीव की प्राण. त्याही अवस्थेत आजोबा गोष्टी सांगतात, काहीतरी करतात, आणि घंटा वाजवली की जायचं. म्हणून यावेळेला बड्डेला तुम्ही गिफ्ट आणायची नाही, मी गिफ्ट आणणार आहे. म्हणून तो पॉकेट मनी साठवतो आणि बॉक्समधून गिफ्ट घेऊन येतो. बाबा माझ्या बड्डेला मी तुम्हाला गिफ्ट दिलेली आहे. काय असते तर घंटा. ही घंटा कशासाठी? मला नाही पुढे लागेल ना, तेव्हा शोधायला नको. कारण आजोबा मेल्यावर सगळं आजोबांचं सामान तुम्ही टाकून देणार आहात, जाळून टाकणार आहात, तेव्हा घंटा वगैरे सगळे लॉफ्टवर म्हणजे माळ्यावर ठेवणार आहात. ही घंटा आपण शोकेसमध्ये ठेवूया, तुम्हालाही रोज दिसेल आणि मलाही दिसेल. पडा आजारी, मागची खोली आणि घंटा टेंग टेंग. त्यावेळेला त्यांचे डोळे उघडतात. मी माझ्या आईवडिलांना काय वागणूक देतोय? ज्यांनी मला एवढा मोठा केला, स्वतः अर्धपोटी राहून, केवळ ते आता आजारी आहे, त्यांच्या हातात काही नाही आहे. काही काही जण तर बेड रिडन असतात, मलमूत्र विसर्जन तिथे ते करायला यांच्याकडे पैसे नाही, तर ठेवायला एरवी भरपूर पैसे आहेत की यांच्याकडे, त्याच्याकडे नाहीत. एका तर समाजात शाल घालायची, जन्मभर त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, तरी मरताना त्याला खांद्यावर घ्यायचं, त्याला शाल द्यायची, आणि तिथे दरी होती, त्या दरीत आपल्या वडिलांना जिवंत असताना टाकून द्यायचं. मी आता ते मरणारच आहे. आपण म्हणतो ना की उपयोग नाही, टर्मिनल केस आहे, त्याच्यासाठी दिलासा वगैरे आता आहे. एका घराघरातली 3-3 माणसं दिलासाला असतात, पण तुमचा एक माणूस मात्र पाहिजे. दिलासा म्हणजे इथे ॲडमिट केलेला पेशंट मरणारच आहे,
इथे फार्मागुडीला गणपती मंदिरासमोर दिलास आहे, त्याच्या मागे विसावा आहे. म्हणजे ज्यांना तिथे घर घेऊन आरामात राहायचं आहे उरलेल्या आयुष्यात, तर ते सगळं जाऊन बघा. त्यांच्या वेबसाईट्सही आहेत, महत्त्व द्या. फार मोठी सर्व्हिस आहे ही दिलासा. पण त्या कम्युनिटीमध्ये काय होतं की तो उघडा जरी काष्टी घालून झोपत असला तरी मरताना त्या दरीत टाकताना, समजा मी टाकलं आणि माझा बाप वाचला, तर त्या दरीतली थंडी वाजू नये म्हणून शाल, वडिलांना शाल घालायची. मरताना आपण कफन घालतो, शाल घालायची, अंगावरती गुंडाळायची आणि वडिलांना आईला दरीत टाकून द्यायचं. एक मुलगा म्हणला मला हे मान्य नाही. हे किती कृतज्ञ आहे, अनग्रेटफुल, नो ग्रॅटिट्यूड फॉर द पेरेंट्स. नंतर वडिलांना सुद्धा कळत असतं आपला मुलगा चांगला आहे. त्यावेळेला वडील म्हणतात हे बघ मी मरणारच आहे रे खाली गेल्यानंतर, आपल्याला दुसरी शाल घ्यायला परवडणार नाही आहे, म्हणून मी काय करतो ही शाल तुझ्यासाठी करतो. तू शाल घेऊन मला टाकलेस की नाही कुणाला कळणार आहे. ही शाल तुझ्यासाठी उपयोगी पडेल, आपल्याला दुसरी शाल परवडणार नाही आहे. त्यावेळेला त्याचे डोळे उघडतात. तो परत वडिलांना घेऊन येतो आणि सगळ्या गावाला ठणकावून सांगतो इथून पुढे कोणी आपल्या म्हाताऱ्या माणसांना काही शाल घालायची आणि टाकायचं, शाल घालायची आणि टाकायचं नाही. आपण बदलूया, सेवा करूया, एक सिस्टम तयार करूया, मग ते गाव बदलतं आणि ती चाल बदलते. शेवटी बघा काय सांगितलं आहे, राजे राज्य सांडून गेले म्हणजे सोडून गेले, भगवंताकारणे हिंडले, कीर्तिरूपे पावन झाले भूमंडळी. राम वनवासात नाही का गेला, शिवाजी महाराज केव्हाही राज्य त्यागायला तयार होते. हे ऋषभ वगैरे राजे होते ते अरण्यात गेले. शेवटचा आश्रम जर अरण्यातच आहे, संन्यास आश्रम, वानप्रस्थाश्रमसुद्धा वनात आहे, हरकत नाही, मी बिलकुल चिंता करणार नाही. हे त्यांनी केलं. त्या राजांची नावं मागे उरली. शेवटच्या क्षणापर्यंत ते खुर्चीवर आले आणि मृत्यूपत्रात लिहिलं मी मंत्री म्हणून ज्या खुर्चीवर शेवटपर्यंत होतो त्या खुर्ची सकट मला जाळा, नाहीतर मी पिशाच्ची होईल आणि ती खुर्ची शोधत बसेन. खुर्ची ही कसली सत्ता, ही कसली सेवा. तिथे सांगतात मुलगा मोठा झाला आहे, केपेबल झालेला आहे, यू हॅव टू मेक हिम केपेबल ऑफ रनिंग द ॲडमिनिस्ट्रेशन. नंतर त्याला तुम्ही बसवा, राज्याभिषेक करा आणि वनात जा. हे राजांची नावं टिकली हे सांगितलं आहे. शेवटपर्यंत संवासनावर बसलेल्यांची नाही टिकली. म्हणजे त्यांनी काय, राजे राज्य सोडून गेले, भगवंता कारणे हिंडले, कीर्तिरूपे पावन झाले भूमंडळी. ऐसा जो का योगेश्वर, अंतरी प्रत्ययाचा विचार, उकलू जाणे अंतर प्राणीमात्रांचे. योगेश्वर म्हणजे ईश्वर आहे, ऐश्वर आहे, पण योगी आहे. जाणता राजा शिवाजी आणि श्रीमान योगी शिवाजी महाराज. हे शिवाजी महाराज म्हणजे केव्हाही राज्य त्यागायला तयार होते. असे संस्कार त्यांच्या आईनं, त्या जिजाबाईंनी त्यांच्यावर घडवले होते. धन्य ती आई आणि धन्य तो पुत्र, लक्षात घ्या. आणि त्यामुळे आपण विचार केला पाहिजे की ऐसा जो का योगेश्वर, अंतरी प्रत्ययाचा विचार. प्रत्यय म्हणजे सेल्फ एक्सपिरियन्स. तुम्ही बोलताय, तुम्हाला सेल्फ एक्सपिरियन्स आहे का, सेल्फ एक्सपिरियन्स आहे का, सेल्फ एक्सपिरियन्स आहे का, असे प्रश्न विचारा तुमच्या आईवडिलांना. शिस्त आम्हाच्यावर इम्पोज करता. बाबा तुमच्याच जीवनाला शिस्त आहे. घरी यायचं काही एक वेळ आहे, कधी जेवता कधी जेवत नाही, कधी मारता कधी प्रेम करता आणि आम्हाला शिस्त शिकवता. व्हॉट इज युअर डेफिनेशन ऑफ डिसिप्लिन, हे सॉक्रेटिस शिकवत होता. वाटेल ते शब्द वापरतात. एखादा नेता, भारत हे लोकशाही राष्ट्र आहे. व्हॉट इज लोकशाही अँड व्हॉट इज राष्ट्र, डिफाईन दिज वर्ड्स, डोंट यूज देम, हे सांगितलं इथे. प्रत्यय मला आलेला आहे, मग मी तुम्हाला सांगतो की असं करा, तुम्हाला आनंद मिळेल. आम्ही नेहमी सांगतो की आम्ही वांतेच्या परिवारातले लोकात एकाचाही परिवार उद्ध्वस्त झालेला नाही. सगळ्यांची मुलं चांगली शिकली, चांगल्या ठिकाणी. हे लक्षात ठेवा, सगळं सुधारलेलं आहे. कारण का, प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड आपण पहिल्यापासून घातलेली आहे. आपलं एक वाक्य जे इथे लिहिलं, प्रपंच सोडण्याची गरज नाही, प्रपंचातून सुटण्याची गरज आहे. डोंट गिव्ह अप युअर प्रपंच पण बी फ्री फ्रॉम प्रपंच. प्रपंच करत असताना जो त्यातून मुक्त असतो त्याच्या मागे जग जातं, हे लक्षात घ्या. आणि म्हणून शेवटी सांगितलेलं आहे, उपासना मूर्ती ध्यानी अथवा आत्मानुसंधानी, नाही तरी श्रवण मननी निरंतर. तुम्ही कसे व्हा, उपासना मूर्ती ध्यानी, मूर्तीची पूजा मी करतो, सतत देवघरात असतो, सतत आरती करत असतो, लोकांना तो आवडतो. किंवा आत्मानुसंधानी म्हणजे ध्यान लावून बसलेला आहे, चिंतन करतोय, हू ॲम आय, मी आहे कोण, माझं स्वरूप काय. किंवा त्यांनी सांगितलेलं आहे, श्रवण मननी निरंतर. ऐसा मिथ्या
संसार मिथ्या ऐसा कळला, ज्ञान समजून निघून गेला, तेणे जन पावन केला आपणा ऐसा. नाही तर संसार मिथ्या म्हणून जातात आणि तिथे नवीन संसार उभा करतात. ही बरी आहे, ही आधीची फार मला त्रास द्यायचे, तिकडे दुसरा संसार. आणि लोक अरे आम्ही गेलो होतो त्या तीर्थक्षेत्रात, तुमच्या नवऱ्यांनी दुसरा संसार केला असं दाखवतेस त्याला आणि गेला. तो म्हणतो तूही शेजारी राहा माझ्या. हे कसला संन्यास आहे, हे कसलं वैराग्य आहे. त्याला शब्द वापरलेला आहे, नुसते वैराग्य हे काढ पिसे. हे नुसता मूर्खपणा नाही आहे, ठाम मूर्खपणा आहे. कारण त्याला समजे विवेक आणि वैराग्य. विचार करा आणि घर सोडा. घर कशाला सोडता? घर सोडल्याशिवाय काही संन्यास मुक्त झाले नाहीत. त्यांनी उदाहरण दिलं, जनक राजा, तो संसारात नाही, त्यांनी अनेक संसार सांभाळणारा राजा होता. सीतेचा पिता आपण म्हणतो, मुक्त झाला. आपले एकनाथ स्वामी, एकनाथ महाराज, त्यांनी किती सुंदर संसार केला, मुक्त झाले. नामदेवांचा काही संसार नव्हता. नामदेव हा एकमेव संत असा आहे की ज्याची बायको, ज्याची भावंड, ज्याचे आई वडील, इतकंच नाही त्यांच्या घरी काम करणारी जनी नामयाची दासी, ती जनाबाई, सगळेजण संत बनले. हो, अवघड आहे. विज्ञानातला पण उदाहरण घेतो की मेरी क्युरी, दुसरा त्याचं तिचा नवरा आणि तिची मुलगी, ह्या तिघांनाही नोबेल प्राईज मिळालं. सायन्समधलं नोबेल प्राईज भारताला मिळता मिळता जातं, अजून मिळालेलं नाही नोबेल प्राईज. जगदीशचंद्र बसून तो हरगोबिंद सिंग खुराना, पण तो अमेरिकन सिटीजन आहे, नाही मिळत. पण त्या एका घरात आई वडील आणि मुलगी तिघांना नोबेल प्राईज मिळाली. काही कौतुक नाही का? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई आपण बघितलं नाही, पण लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ सगळे संगीतकार. सगळे मला इथे आज ऐकवायचं होतं. मीना मंगेशकरांनी संगीत दिलेलं लता मंगेशकरांचं गाणं, आणि ते लिहिलंय वि स खांडेकरांनी. बहुतेक ज्यावेळेला ते पूर्ण अंधळे झाले त्यावेळेला ते म्हणतात की माझ्या झोपडीच्या अंधारात मला गाथा वाचायचे. ये जवळी घे जवळी प्रिय सख या भगवंता. अप्रतिम गाणं आहे ते. आणि ते सिनेमातलं आहे. माणसाला पंख असतात, त्याची पटकथा वगैरे वि स खांडेकरांनीच लिहिलेली आहे. पण हे गाणं ऐकून तिथे भगवंताच्या ठिकाणी महाराजा म्हणाला. बघा एकदम बरे. ते प्रियकराचं गाणं नाही आहे, तो प्रियकर भगवंतच आहे. तो प्रियकर म्हणजे माय लव्हर, आपण म्हणतो लेडी लव, कोण आहे तेच आहे. मुद्दा आहे कशाचा, की भक्ती माझी किती आहे, ती भक्ती आणि प्रेम कुणावर आहे ते महत्त्वाचं आहे. शेवटी संसार मिथ्या ऐसाला कळला, ज्ञान समजून निघून गेला, तेणे जन पावन केला आपण ऐसा. एके संगतीने तरते, एके संगतीने बुडते, या कारणे सत्संगती बरी पहावी. मोक्षप्राप्तीचं रहस्य सकाळी वाचलं. सत्संगती, त्याच्याशिवाय मुक्ती नाहीच आहे. सत्संग आत्ता चालू आहे आपला, हा सत्संग आहे. सायंटिस्ट बसतात तो सत्संग. मार्क्स त्यांचा कॉफी क्लब होता. एंगेल्स आणि मार्क्स आणि बाकीचे बसायचे. त्या मार्क्सनी तत्त्वज्ञान कम्युनिझमचं आणलं, पण महाराज म्हणले असली तत्त्वज्ञानं टिकत नाहीत. कारण का, की द्वेषावर आधारलेले आहेत. द्वेषावर आधारलेले आहेत की तुम्ही फोडून टाका. म्हणतात ना, वर्कर्स ऑफ द वर्ल्ड युनाइट, यू हॅव नथिंग टू लूज बट युअर चेन्स. तुम्ही गुलामीत आहात, पायात बेड्या आहेत, एकत्र या, बेड्या तोडून टाका आणि तुमचे जे मालक आहेत, गिरणी कामगार, इंडस्ट्रियलिस्ट, जाळून टाका ती इंडस्ट्री. पुढे काम कुठे करणार आहात? म्हणून 60 वर्षे कसा बसा कम्युनिझम चालला. पहिल्यांदा रशिया, आता चायना. कम्युनिस्ट कंट्री नाही आहे. हो, शांघायचा जो इंडेक्स असतो, हो आपण म्हणजे शेअर्स वगैरेचा, कसलं आहे ते, काहीच चुरलेलं नाही. कम्युनिझम जगातलं गेलं. आणि हे सगळे संत सांगत होते द्वेषावर आधारलेलं आहे. मालकाचा द्वेषच करा. तिकडे अमेरिकेत किती वर्कर्स आहेत, तो अमेरिकेत कुठे संप करतात एवढे. आपल्याकडचं एक उदाहरण सांगतो. टाटांच्याकडे संप केला नव्हता त्यावेळेला माझ्या समोर घडलेला प्रसंग आहे. एक तन्मय चक्रवर्ती म्हणून आला, मी टाटांच्या संप घडवून दाखवतो. लोकांनी एवढा मारला की तो संपण्याची परिस्थिती आली. मी टाटा आणि किर्लोस्कर यांच्यात संप घडवून दाखवतो म्हणून बंगालमधून तो कम्युनिस्ट आला होता. कामगारांनीच मारलं. वी आर व्हेरी हॅपी. आम्हाला कशाला मालकांच्या विरुद्ध जायला शिकवतोस? आम्हाला कशाला यंत्र जाळायला शिकवतोस? यंत्र आमची आई आहे. वर्क इज वर्शिप. श्रम ही लक्ष्मी आहे आमची. आणि हा जो आमचा मालक आहे ना, तो आमचा परमेश्वर आहे. सतत आम्हाला मदत करत असतो. हे निराळं तत्त्वज्ञान आहे. ह्याला तुम्ही कॅपिटलिझम वगैरे नावं देऊ नका. नो इझम इज नाऊ एक्झिस्टिंग ऑन धिस प्लॅनेट.
कुठलाही इझम नाही आणि कुठली क्रसी नाही, डेमोक्रेसी वगैरे नाही, मॉबॉक्रेसी आहे. 50 लोक आले, पोलीस स्टेशन जाळलं, कुणाविरुद्ध तक्रार करणार आहात? नाही करतायत. मॉबॉक्रेसी आहे, नॉट डेमोक्रेसी. तिथेही पीपलच आहे, पण झुंड आहे, गुंड आहे, आणि आपणही पीपलच आहोत. लक्षात घ्या. मुद्दा काय आहे, कुठलीही क्रसी आणि कुठलाही इझम नाही आहे. सध्या जगात राज्य चालू आहे मल्टीनॅशनल्स. तुम्ही बघा विचार करून, आपलं सगळं जीवन मल्टीनॅशनल म्हणजे मॉल्स आले. ही जी संस्कृती आपण आणलेली आहे ना, सगळं बाहेरून मागवायचं. आपण हॉटेलमध्ये जाऊया, काय हॉटेलमध्ये कंटाळा येतो, ठीक आहे, मस्त मेनू करूया, प्लेटमध्ये वाढतात आणि ते मुलगी म्हणते, काका हा मसाले भात आहे ना तिकडून आणला आहे, काय छान असतो, पण ही अळूची भाजी ना तिकडून आणली आहे, काय छान आहे, ह्या ज्या अळूच्या वड्या आहेत ना त्या तिकडून आणलेल्या आहेत. म्हणजे मी केविलवाणेपणे विचारतो, पांढरा भात तरी घरी केलाय का? हे कसलं जीवन? हॉटेलात जायचं नाही, हॉटेल घरात आणायचं. काय भयंकर आहे. आणि ह्यानी काही तुम्ही लोकांना आवडणार नाही, यात लक्षात ठेवा. एके संगतीने तरती एके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पहावी. शेवटचं, जो दुसऱ्याचे अंतर जाणे, देश काळ प्रसंग जाणे, तया पुरुषा काय उणे भूमंडळी. जो देश काळ आणि प्रसंग जाणतो आणि मुख्य म्हणजे दुसऱ्याचं अंतर जाणतो, मन जाणतो, त्याला काही कमी पडत नाही, तो खरा जनांचा नेता होतो.